नमस्कार शिक्षक बंधूंनो, जय महाराष्ट्र. आरटेक एज्युकेशन या मराठी चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. शिक्षक मित्रहो, या अगोदर आपण स्कापच्या संदर्भामधील मागील व्हिडिओ बघितले होते. त्यामध्ये स्काप क्रमांक मानक क्रमांक 1 ते मानक क्रमांक 74 पर्यंतची माहिती बघितली होती. तसेच या स्कापची माहिती भरण्यासाठी 31 मार्चचा नवीन मुदत मिळालेली असून यामध्ये जे काही मानक आहेत त्याची पूर्तता करण्यासाठी पुढील जे मानक आहेत 75 ते 128, तर या संदर्भामधला हा व्हिडिओ. शिक्षक मित्र, तुम्ही तर या ठिकाणी तर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यानंतर आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. चला तर आपण जाऊया आता की स्कापची माहिती घेण्यासाठी. तत्पूर्वी एक माहिती सांगतो या ठिकाणी की मानकाची पूर्तता करत असताना तुमच्याकडं जर तुम्ही 4थ्या स्तराचं जर मानक निवडत असाल तर किमान पहिले 3 स्तरामधले काही ना काहीतरी पुरावे तुमच्याकडे पाहिजेत, जेणेकरून त्रयस्थ समितीमार्फत जेव्हा तुमच्याकडे विचारणा होईल तर त्या संदर्भामधली माहिती तुम्हाला सांगता आली पाहिजे, दाखवता आलं पाहिजे. चला तर मग आपण आता जाऊया पुढील मानककडे. मानक क्रमांक 75. मानक क्रमांक 75 जो आहे तो आहे शाळेत पात्र आणि सक्षम कर्मचारी शाळेच्या ध्येय आणि उद्दिष्टपूर्तीसाठी शासनाने निर्देशित केलेल्या निकषानुसार पुरेसे पात्र आणि सक्षम कर्मचारी आहेत. याचा अर्थ असा होतो की आपल्या शाळेमध्ये सर्व जे काही संच मान्यतेनुसार संपूर्ण शिक्षक आहेत की नाहीत, त्यानंतर आपल्याकडे किती कार्यरत आहेत या संदर्भाचं हे मानक आहे. यामध्ये सगळ्यात सुरुवातीला आपल्याला स्तर जर एक निवडला तर सगळ्या सर्व शाळेच्या जे कर्मचारी आहेत यांचा शिक्षकांचा फोटो आणि शिक्षकांच्या हजेरीचा पुरावा या ठिकाणी जोडू शकता. दुसरा स्तर निवडला तर संच मान्यता परत त्यासोबत तुम्ही जोडून द्यायची आहे. आता दुसरा स्तर निवडला तर दुसऱ्या स्तराला संच मान्यतेची परतच त्या ठिकाणी तुम्ही तुमच्याकडे असल्याचं बाबत या वर्षीची 24-25ची असल्याबाबत किंवा व्हेरीफाय केल्याबाबतचा जो काही पुरावा असेल तो त्या ठिकाणी तुम्ही तो टाकू शकता. त्यानंतर पहिला मग जो स्तर आहे तो त्याच्यामध्ये अपलोड करायची गरज नाही, फक्त माहितीच तो तुमच्याकडे ती गोष्ट पाहिजे किंवा ते जे काही मानकाचे जे पूर्तता करायचे आहे ते तुमच्याकडे आवश्यक पाहिजे दस्तावेज म्हणून. त्यानंतर आहे की स्तर क्रमांक 3 जर घेतला तर शिक्षकांची संचयिका जर बनवलेली असेल तर ती पोर्टफोलिओ ज्याला म्हणतात. त्यानंतर कर्मचाऱ्याची कागदपत्राची जी फाईल आहे, शिक्षक फाईल, त्या संदर्भामधला तो पुरावा त्या ठिकाणी तुम्हाला टाकता येईल. त्यानंतर 4था जर निवडला तर सर्व नियुक्त कर्मचारी यांची यादी आणि सोबत प्राथमिक शाळा सोडून जिप्पाच्या शाळा सोडून ज्या कला, क्रीडा आणि समुपदेशकाची माहिती जी भरायची आहे तर ते प्रायव्हेट सेक्टरची शाळा त्या ठिकाणी भरू शकतात, त्यांच्याकडे हे पदं भरले जातात. तर या संदर्भाचा हा 75 क्रमांकाचा मानक आहे. त्यानंतर मानक क्रमांक 76 जो आहे तो आहे शाळेतील नवनियुक्त कर्मचारी जे आहेत, जे की जे काही CRC, BRC किंवा तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय जे काही प्रशिक्षण मिळतात, उद्बोधन कार्यक्रम राहतात त्यांच्यासाठी, तर त्याच्यामध्ये ते उपस्थित आहेत की नाही, त्यांचं काय नेमकं तुमच्याकडे काय पुरावा आहे, त्यामध्ये ते कार्यक्रमामध्ये सहभागी होतात का नाही या संदर्भामधला हा पुरावा. आता आपल्या शाळेमध्ये सुद्धा आपण मीटिंग घेत असतो, केंद्रस्तरावर पण म्हणजे उद्बोधन वर्ग कार्यक्रम किंवा आपल्या जे काही शिक्षण परिषदा होतात त्या संदर्भाचा हा या ठिकाणी आपल्याला निकष निवडता येतो. या ठिकाणी एक पहिला स्तर निवडला तर जे काही आपले जे काही सभा आहेत त्याची इतिवृत्त, आपल्या शिक्षकाच्या संदर्भामधले जे काही आपण ठराव घेतलेले असतील किंवा कुठल्या बैठक घेतल्या असेल त्याचा पुरावा या ठिकाणी टाकू शकतो आणि मूळ आणि शिक्षकांचा फोटो या ठिकाणी अपलोड करू शकतो. दुसरा आहे की नवनियुक्त जे शिक्षक असतात आपल्याकडे, नवीन जर शिक्षक असतील तर त्यांची प्रशिक्षणाची माहिती, नोंदी याची माहिती आपल्याला या ठिकाणी टाकता येते. आता नुकतंच आपल्याकडं प्रशिक्षण झालेलं आहे आपलं शिक्षक समृद्धीकरण 2.0, त्या ठिकाणी त्याचा तुम्ही वापर करू शकता. त्यानंतर स्तर जर 3 निवडला तर त्या ठिकाणी सभा, इतिवृत्त, सर्व शिक्षक यांचा फोटो आणि त्या ठिकाणी मूळ शिक्षक यांचा फोटो या ठिकाणी 3ऱ्या स्तरामध्ये निवडू शकता. 4थ्या स्तरामध्ये या संदर्भामधलं तुम्ही हाच पुरावा त्या ठिकाणी कंटिन्यू करू शकता. त्यानंतर मानक क्रमांक 77 आहे. 77 मानक जे आहे तर ते शाळा, केंद्र आणि तालुका स्तरावर कर्मचाऱ्यांचं जे काही मूल्यांकन केलं जातं तर त्या संदर्भामधलं ह्या म्हणजे मूल्यांकन म्हणजे शिक्षकांचं मूल्यांकन कसं तर त्या संदर्भामधला हा मानक आहे. यामध्ये मुख्याध्यापक लॉगबुक जे आहे तर स्तर 1 मध्ये तुम्हाला लॉगबुकचे फोटोचा नमुना या ठिकाणी टाकता येईल. त्याची जी काही लॉगबुक असतं त्याचं तुम्हाला पुरावा या ठिकाणी आणि निरीक्षण जे आहे शिक्षकांच्या पाठाच्या केलेल्या त्या संदर्भामधलं तुम्हाला या ठिकाणी नोंदवता येईल. हा स्तर निवडता येईल. त्यानंतर आहे दुसरा आहे शिक्षकाच्या बाबतचे अभिप्राय आणि गोपनीय अहवाल. आता लॉगबुकमध्ये ऑलरेडी शिक्षक शेरे बुकच्या पद्धतीनं जे काही शेरे देतात किंवा सूचना देतात त्या संदर्भामधलं जे काही सूचना केलेल्या आहे त्याचे फोटो घेऊन या ठिकाणी शिक्षकांचा बाबतचे अभिप्राय आणि गोपनीय अहवाल, तर हा जिल्हा परिषद शाळामध्ये केंद्र प्रमुखांना गोपनीय अहवाल दिले जातात. तर त्या संदर्भामधलं गोपनीय अहवालाचे फक्त काय कराय की फक्त सुरुवातीला प्रथम पेजचे फोटो घ्या
आणि या ठिकाणी त्याच्यासोबत म्हणजे घेतले जातात म्हणून पुरावा या ठिकाणी देऊ शकता. त्यानंतर आहे तर जर 3 निवडला तर शाळेच्या सर्व शिक्षक आणि मुलं यांचा फोटो हे मागील मानकाप्रमाणे आहे तोच फोटो या ठिकाणी तुम्हाला कंटिन्यू करता येईल. त्यानंतर आहे की 4 जर नंबरचा स्तर निवडला तर शाळेचे सर्व शिक्षक मुलं यांचा फोटो या ठिकाणी तुम्ही अपलोड करायचा आहे आणि त्या ठिकाणी बैठक घेत असताना किंवा उद्बोधन करत असता संदर्भामधला किंवा पाठ निरीक्षण करत असल्याबाबतचा मुळचा या ठिकाणी शिक्षकांचा फोटो टाकू शकता तुम्ही. त्यानंतरचं मानक जे आहे 78 क्रमांक ते आहे शाळा CRC BRC डाएट जे आहे ते प्रादेशिक कार्यालय सल्ला मसलत करून कर्मचारी विकास कार्यक्रमाने शिक्षकाची क्षमता वाढवते. आता आपल्याला विविध प्रकारच्या या CRC कडून किंवा BRC कडून किंवा डाएट कडून आपल्याला ट्रेनिंग मिळत असतात, प्रशिक्षण मिळत असतात, वेगवेगळ्या विषयाची इत्यंभूत माहिती दिली जाते किंवा अपडेशन काय आहे त्या संदर्भामधले आपल्याला माहिती दिली जाते, त्या संदर्भामधला हा मानक आहे. यामध्ये शिक्षण परिषदेमधील फोटो जे आहेत तर ते फोटो उद्बोधन करत असताना शिक्षण परिषदेमध्ये काही ॲक्टिव्हिटी करत असताना त्याचे फोटो या ठिकाणी तुम्ही टाकून देऊ शकता. त्यानंतर आहे दुसरा स्तर आहे नियोजनाप्रमाणे CPD जे आहे कंटिन्युअस प्रोग्राम डेव्हलपमेंट जे आहे तर शिक्षकाची नोंद जो आहे तर तो त्या ठिकाणी त्याचा पुरावा जोडू शकता. तिसरा आहे की शिक्षकाची कार्यशाळा नोंद जे आहे तर त्याचे फोटोचे पुरावे CPDची जी नोंद आहे त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. त्यानंतर चौथा स्तर आहे व्यावसायिक शिक्षण नोंद जे आहेत कंटिन्युशनल प्रोफेशनल डेव्हलपमेंट जे आहे CPD जे आहे तर त्या ठिकाणी तुम्ही प्रोफेशनल व्यावसायिक शिक्षणाच्या नोंदीच्या संदर्भामध्ये तुम्ही या ठिकाणी पुरावा टाकू शकता. तर हे दुसरा आणि स्तर 3चा जो पुरावा आहे त्या ठिकाणी व्यावसायिकतेच्या संदर्भामधले जे काही कार्यशाळा असतील त्याचा पुरावा या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. मानक क्रमांक 79 आहे तो म्हणजे शाळा आणि त्याचे नाविन्यपूर्ण प्रभावी योगदानासाठी कर्मचाऱ्याचे कामाची ओळख आणि प्रशंसा म्हणजे शिक्षकाच्या कामाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं, प्रशंसा केली जाते आणि प्रोत्साहन दिलं जातं त्या संदर्भाचं हे मानक आहे. यामध्ये आपण पहिला स्तर निवडला तर परिपाठाचा आणि शाळाचा जे काही समारंभ असतील, कर्मचाऱ्याचा सन्मान केलेले जे काही फोटो असतील तर त्या ठिकाणी या स्तरामध्ये आपल्याला ते फोटो सन्मान वगैरे झालेले किंवा सत्कार झालेले किंवा आपण शिक्षकांचा सत्कार करतच असतो. काही ठिकाणी तर त्रैमासिक शिक्षकांच्या प्रगतीचा आढावा घेऊन काही संस्था त्यांचं या ठिकाणी म्हणजे त्यांना प्रोत्साहन दिलं जातं, त्यांचा सत्कार केला जातो. सो त्याचे पुरावे या ठिकाणी तुम्ही टाकू शकता किंवा आपल्या शिक्षकांचे सत्कार या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर आहे शिक्षकांना त्यांच्या कार्याविषयी सन्मानपत्र जे असतील, प्रमाणपत्र जर मिळालेले असतील, वर्तमानपत्रातले जे काही बातम्या असतील शाळेच्या काही चांगल्या कामाच्या याचा काही पुरावा असेल या ठिकाणी तुम्ही दुसऱ्या स्तरामध्ये टाकू शकता. तिसरा स्तर आहे शालेय मासिक आणि मासिक, तिमाही आणि नियोजनामध्ये सर्वोत्तम कर्मचारी. आता या पूर्वी सांगितल्याप्रमाणेच 3 माही, 6 माही आणि वार्षिक जे काही स्तरावर जे काही शिक्षकांचं विशिष्ट असं कार्य असतं, उल्लेखनीय कार्य असतं त्या संदर्भामधलं त्यांना जे काही सर्वोत्तम कर्मचारी आहेत त्यांचं जे काम आहे त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी केलेल्या नोंदी जर असतील आपल्या शाळेमध्ये तर त्या ठिकाणी किंवा तसा ठराव घेतलेला असेल तर त्याचं इतिवृत्त या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. चौथा स्तर आहे कर्मचारी यांना प्रेरित करण्यासाठी शाळेत पुरस्कार प्रदान करण्यासाठी ठरवलेले निकष, अभिप्राय नोंदी आणि पुरस्कार नोंदी या ठिकाणी तुम्ही त्या टाकू शकता. त्याच्यानंतरचा मानक क्रमांक 80 आहे की शाळेमध्ये कर्मचाऱ्याच्या समुपदेशनासाठी चांगली विकसित यंत्रणा आहे. आता शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्या समुपदेशन म्हणजे नवीन गोष्टी त्यांना सांगण्यासाठी या संदर्भामधला हा स्तर आहे. यामध्ये त्यांना ऑनलाईन ऑफलाईन काही गोष्टी सांगितल्या जातात, शिकवल्या जातात या संदर्भातला हा मानक आहे. मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या सभा मीटिंगचा फोटो स्तर 1 मध्ये टाकता येईल. दुसरा स्तर जर निवडला शिक्षक मुख्याध्यापक मार्गदर्शनासाठी ऑनलाईन ऑफलाईन नियोजन आणि वेळापत्रक नोंदीचा जो पुरावा आहे या संदर्भामधला आपले काही स्क्रीनशॉट असतील, ऑनलाईन मीटिंग घेत असतील किंवा ऑफिसमध्ये मीटिंग घेत असतील त्या संदर्भातला ऑनलाईन ऑफलाईनच्या संदर्भामधलं नियोजन जर रजिस्टर असेल काही बैठकाचा त्याचा पुरावा या ठिकाणी आणि फोटो त्या ठिकाणी टाकू शकता. तिसरा जर स्तर निवडला शिक्षकाचे मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला केंद्र स्तरावरून, डाएट स्तरावरून किंवा आपल्या BRC स्तरावरून, तालुका स्तरावरून जे काही उपस्थिती असतो, आपण उपस्थिती त्या ट्रेनिंगसाठी राहत असतो त्या संदर्भामधलं आपल्याला कार्यमुक्तीचं पत्र जे आहे किंवा त्या रजिस्टरची जी काही नोंद असेल उपस्थितीची त्या ठिकाणी त्या पुरावे त्या ठिकाणी टाकू शकता. चौथा जर स्तर निवडला तर ऑनलाईन ऑफलाईन विषय समिती संदर्भामधील सभेचे इतिवृत्त शिक्षक मार्गदर्शनाखाली कृती आराखडा पुरावा. आता या ठिकाणी ऑनलाईन ऑफलाईन या संदर्भामधलं जे काही प्रशिक्षण होतं त्यामध्ये जर आपण या सभेच्या इतिवृत्तामध्ये जर शिक्षकाच्या मार्गदर्शनासाठी काही कृती आराखडा जर बनवलेला असेल आणि काही गोष्टीचं त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं असेल तर त्या ठिकाणी कृती आराखड्याचा फोटो आणि त्या ठिकाणी त्या सभेचं इतिवृत्त या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. मानक क्रमांक 81 जे आहे ते आहे मुख्याध्यापकाकडे. आता मुख्याध्यापक हे शाळेला कसं ध्येयवादी आहात आणि त्यानंतर मुख्याध्यापक शाळेला कसं म्हणजे प्रोग्रेसिव्ह मोडमध्ये ठेवू इच्छितात त्या संदर्भातला हा मानक आहे की कशी शाळेची प्रगती करू शकतात मुख्याध्यापक म्हणून. तर मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यातील बैठकीचे चर्चेचं जे सविस्तर आहे तर त्या ठिकाणी रजिस्टरची जी माहिती आहे 1 स्तरमध्ये तुम्ही त्या ठिकाणी फोटो टाकू शकता. त्यानंतर दुसऱ्या स्तरामध्ये सर्व जर कर्मचारी
कर्मचाऱ्यांना आपण जूनमध्ये सर्व कामाचं वाटप करून देत असतो की परिपाठ तुम्ही सांभाळायचा आहे, पोषण आहार तुम्ही सांभाळा, किंवा या संदर्भामधले काही इतर गोष्टी असतील की सांस्कृतिक जो विभाग आहे तो मी सांभाळा, त्यानंतर विज्ञानाचा जो विभाग आहे तो सांभाळा, त्याच्यानंतर प्रोजेक्टरचे विषय असेल किंवा त्यानंतर आपल्या लायब्ररीचा जो विषय असतो हँडल करण्यासाठी, कारण आपल्याकडं नियुक्त असा स्पेशल असा ग्रंथपाल नसतो. मग असे जे काही कामं वाटून दिलेले आहेत त्याच्या रजिस्टरमध्ये जे नोंद केलेलं असेल त्याचा पुरावा तुमच्याकडे उपलब्ध आहे म्हणून त्या ठिकाणी तुम्ही कर्मचाऱ्याच्या ज्या कामाची वाटणी आहे त्याचा तुम्ही त्या ठिकाणी पुरावा जोडू शकता. तिसरा स्तर आहे वार्षिक नियोजन, पाठ नियोजन तसेच चर्चा करतानाचे जे फोटो आहेत या ठिकाणी तुम्ही तिसऱ्या स्तरामध्ये टाकू शकता. चौथा स्तर निवडला शिक्षकांनी तयार केलेले वार्षिक आणि अध्यापनाचे शास्त्रीय आराखडे जे असतात अध्यापनशास्त्राचे वार्षिक नियोजन, त्या ठिकाणी त्याचा अभिलेख आणि त्याचा नमुना जो आहे तर तो त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. वर्गामध्ये आपण अध्ययन निष्पत्ती तर टाकलेलं आहे, पण सोबत आपण वार्षिक आणि घटक नियोजन सुद्धा लावत असतो, त्या संदर्भामधला पुरावा या ठिकाणी टाकू शकता. मानक क्रमांक 82 जे आहे तर मुख्याध्यापक शाळा विकास घडवून आणण्यासाठी भागधारकासारखी प्रभावी संप्रेषण सहयोग आणि सुसंबंध प्रस्थापित करतात. आता या ठिकाणी आपल्याला शिक्षकांना ते प्रेरित करून नवीन गोष्टी या ठिकाणी विकास घडवून आणण्यासाठी जे काही इतर त्रयस्थ च्या मार्फत शिक्षकांना कसं प्रभावी आणि सक्षम बनवता येईल या संदर्भामधलं हे मानक असून या ठिकाणी इतरांसोबतचे संबंध आणि सहयोग कसे आहेत या संदर्भातला हा मानक आहे. विविध स्तरावरील सर्व शिक्षकांनी घेतलेल्या प्रशिक्षणाचे सहभागाची नोंदणी क्रमांक आणि प्रमाणपत्र जे आहे त्या ठिकाणी एक स्तरमध्ये निवडू शकता. दुसरा आहे अध्ययनाशी संबंधित अभिप्राय पुस्तिका जर असेल त्या संदर्भामध्ये अध्ययनाच्या आणि अध्यापनाच्या संबंधित तर तीच अभिप्राय पुस्तिका या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता. संप्रेषणाच्या नोंदी ज्या असतील देवाणघेवाणीच्या पालकाच्या अभिप्राय रजिस्टर असेल त्याचा पुरावा या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी जोडू शकता. त्यानंतर आहे शाळेतील अध्यापनाविषयी मिळालेल्या अभिप्राय रजिस्टरमध्ये जे नोंदी असतील अध्ययन आणि अध्यापनाच्या संदर्भामध्ये तर या ठिकाणी मुख्याध्यापकांनी लॉगबुकमधून जे काही शेरे दिलेले आहे किंवा पाठ तासनामध्ये जे काही शेरे जर दिलेले असतील त्या ठिकाणी तुम्ही त्याच्या नोंदी या ठिकाणी टाकू शकता. चौथा स्तर आहे शाळा विकास आराखडा नमुन्याचे फोटो जे आहेत. शाळा विकास आराखडा आपण दरवर्षी बनवत असतो, त्याचा विकास आराखड्याचा नमुना फोटो किंवा आराखडा रजिस्टर किंवा त्याची जी काही फाईल असते त्याचा पुरावा या ठिकाणी चौथ्या स्तरामध्ये निवडू शकता. त्यानंतर मानक क्रमांक 83 आहे ते म्हणजे शाळा व्यवस्थापन मुख्याध्यापक आणि सर्व कर्मचारी मिळून या ठिकाणी चालू असलेल्या बदलांचे मार्गदर्शन करणारी परिवर्तनात्मक भूमिका विकसित करतात आणि नियमित त्याचं पुनर्विलोकन केलं जातं. तर त्या संदर्भामधला हा मानक असून या ठिकाणी शाळा व्यवस्थापन जे आहे ते मुख्याध्यापक आणि सर्व कर्मचारी मिळून जे काही शाळामध्ये जे काही बदल आणि परिवर्तनात्मक जी भूमिका आहे ती घेण्यासाठी काय केलं जातं त्या संदर्भातलं हे मानक आहे. याच्यामध्ये तुम्ही आता अध्यापनामध्ये आपण न्यू एज्युकेशन NEP जे आहे 2020, त्यानंतर NSHAPE आहे राज्य अभ्यासक्रम आराखडा, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा या संदर्भामधले वर्गाचे जे अध्ययन निष्पत्ती त्या वर्गात लावलेले त्याचे फोटो तुम्ही या ठिकाणी वर्गात लावल्याबाबतचा या स्तर 1 मध्ये टाकून द्या. दुसरा आहे नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र व मूल्यमापन आधारित जे काही कॅपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम जो आहे 2 दिवसीय शिबिर जे असतं त्याच्या संदर्भामधलं जर उपस्थितीचं काही नोंदी असतील तर या ठिकाणी ज्या शिक्षकांनी घेतल्या असतील त्याची नोंद तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. तिसरा स्तर जर निवडला तर मुख्याध्यापकांनी जे वर्ग निरीक्षण जे आहेत नोंदी आहे किंवा लॉगबुकचे जे फोटो आहे, उपचारात्मक योजनाच्या काही नोंदी आहेत किंवा उपचारात काही गोष्टी करण्यासाठी सांगितलेल्या आहेत या संदर्भामधला 1-2-4 पानाचा तुम्ही या ठिकाणी पुरावा टाकू शकता. चौथा स्तर आहे की शिक्षकांच्या वैविध्यपूर्ण अध्यापनासाठी पाठ तासनामधील बदल करण्यासाठी सर्वसमावेशक पुरावे किंवा अभिप्राय नोंदी. तर या संदर्भामधला हा स्तर आहे आणि या स्तरामधली ही माहिती आहे की या ठिकाणी पाठ तासनामधील जर काही बदल करण्यासाठी काही पुरावे असतील किंवा सूचना दिलेल्या असतील किंवा काही अभिप्राय दिलेले असतील तर त्या संदर्भामधला या ठिकाणी पुरावा तुम्ही टाकू शकता. त्यानंतर आहे मानक क्रमांक 84. मानक क्रमांक 84 मध्ये SCRT डायट्स अशा व्यावसायिक विकास संस्था ज्या आहेत त्यांच्या सहाय्याने शिक्षण क्षमता बांधणीसाठी किंवा व्यावसायिक विकासाच्या प्रक्रियेत सहभागी होतात. आता जे काही प्रशिक्षण दिले जातात त्याच्यामध्ये आपण सहभागी होत असल्याबाबतचं हा मानक असून या ठिकाणी डायट SCRT मध्ये सहभागी मुख्याध्यापक शिक्षक यांच्या व्यावसायिक विकासासाठी कृती आराखडा किंवा सहभागाचे पुरावे या ठिकाणी आपण टाकू शकतो. आता डायटला सुद्धा ट्रेनिंग घेतात, आपल्याकडून काही कृती आराखडे पण बनवून घेतले जातात, आपल्याकडे डेमो सुद्धा घेतले जातात. त्या संदर्भामधला आपला जर तिथला जर काही एखाद्या शिक्षकाचा पुरावा असेल किंवा इतर शिक्षकाचा पुरावा असेल किंवा राज्यस्तरावर कोणी ट्रेनिंग घेत असेल तर या ठिकाणी त्या संदर्भामधले पुरावे या ठिकाणी टाकता येईल. त्यानंतर आहे स्तर 2 जो आहे प्रशिक्षणाची गरज आणि विश्लेषण, ज्या विश्लेषणानुसार प्रशिक्षण नियोजनाचे फोटो जे आहेत तर या ठिकाणी आपण कुठल्या प्रशिक्षणाला उपस्थित असाल, शिक्षण परिषदेमध्ये असाल त्या संदर्भामधले या ठिकाणी आपण नियोजनाचे फोटो टाकू शकतो, त्या ठिकाणी बैठक व्यवस्थेचे फोटो टाकू शकतो. तिसरा स्तर 1 प्रमाणे सहभागी प्रमाणपत्र जे आहेत या ठिकाणी 3ऱ्या स्तरामध्ये त्यात जर ट्रेनिंग घेतलेलं असेल, आपल्याकडे शिक्षक समृद्धी प्रशिक्षण आपण घेतलेलंच आहे 2.0 त्या संदर्भामध्ये आपल्याकडे प्रमाणपत्र आहे त्या ठिकाणी तुम्ही ते टाकू शकता. चौथा स्तर आहे सर्व शिक्षकांचे किमान 50 तासाचा व्यावसायिक विकास कार्यक्रम
मधील प्रशिक्षण पूर्ण केले आहे. आता हे निष्ठाच्या नोंदी असतील, निष्ठाचे प्रमाणपत्र असतील किंवा शिक्षक समृद्धीकरण प्रशिक्षण असेल, या संदर्भामधले पुरावे जे आहेत या ठिकाणी तुम्ही टाकू शकता आणि तो स्तर पूर्ण करू शकता. मानक क्रमांक 85 आहे शाळेचे उपलब्ध वेळेपैकी शिक्षकाकडे अध्यापनाकरिता वापरलेल्या वेळेची टक्केवारी प्रमाण, म्हणजे आपण त्या वेळेचा कसा सदुपयोग करतो, अध्यापनासाठी कसा त्या वेळेची नोंद नियोजन करतो, आता त्या संदर्भामधलं आपण जे काही वेळापत्रक बनवतो किंवा वार्षिक वेळापत्रक बनवतो, तर या ठिकाणी आपण किंवा तासिका जे काही व्यवस्थापन करत असतो त्या संदर्भातला पुरावा या ठिकाणी आपल्याला टाकता येईल. त्या संदर्भाचं हे मानक आहे. एक स्तर जर एक निवडला तर अध्यापनाव्यतिरिक्त घ्यावायच्या तासिकाचं जर नियोजन असेल तर त्या ठिकाणी क्रीडा आहे, व्यावसायिक आहे, कला आहे, त्या चित्रकलेशी संबंधित आहे, असे इतर काही जर नोंदी असतील त्या ठिकाणी त्या वेळापत्रकासोबत त्याचे जे काही तासिका आहे त्याचे फोटो तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. दुसरं आहे की आपण जर शाळेमध्ये उपचारात्मक अध्यापन घेत असो तर त्या संबंधीमधले जे काही आपले फोटो असतील, शिक्षण म्हणजे उपचारात्मक अध्यापन घेत असल्याबाबतचे जे काही पुरावा आहे, फोटो आहे, रजिस्टरची नोंद आहे, त्या ठिकाणी तुम्ही तो टाकू शकता. या ठिकाणी दुसरा स्तर पूर्ण करू शकता. तिसऱ्या स्तरामध्ये आहे अशैक्षणिक कामाचे जे काही पालक अभिप्राय रजिस्टर आहे, अशैक्षणिक कामाचे इतर, त्यामध्ये जर पालकाचे काही अभिप्राय असतील त्याच्या नोंद तुम्ही तिसऱ्या स्तरामध्ये टाकू शकता. आणि चौथा आहे PTR, पॅरेंट टीचर जे काही रिपोर्ट असतो किंवा UDISची नोंदची जी फाईल आहे त्या ठिकाणी तुम्ही तो वापरू शकता. त्या ठिकाणी त्याची UDISची नोंदीची जी फाईल आहे या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. त्यानंतर आहे मानक क्रमांक 86, यामध्ये शिक्षकाच्या वर्गातील एकंदरीत कामगिरीबाबत पालक आणि विद्यार्थ्याचे. आता शिक्षक हे अध्यापनाचं जे काम करतात त्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांनी काही अभिप्राय दिले असतील किंवा पालकांनी काही अभिप्राय दिले असतील त्या संदर्भाचं हे मानक आहे. यामध्ये आता एक लक्षात घ्यायचं की हे सर्व 75 पासूनचे पुढचे 128 पर्यंतचे मानक सगळ्यांसाठीच लागू आहेत. त्या संदर्भामधले कुठला ना कुठला तरी एक स्तर निवडून तुम्हाला त्याचा पुरावा या ठिकाणी टाकायचाच आहे. त्यामध्ये आहे पालक सभा रजिस्टर जे आहे, आपण जे पालक सभा घेतो, पालक जे काही म्हणजे चर्चासत्र आयोजित करत असतो, उद्बोधन वर्ग घेत असतो, त्याचे पुराव्याचे त्या ठिकाणी रजिस्टर आहे मेंटेनचं, त्या ठिकाणी त्याचं तुम्हाला नोंदी टाकता येतील, त्याचा तो पुरावा जोडता येईल. पालक अभिप्राय रजिस्टर जो आहे, अभिप्राय जर दिलेले असतील पालकांनी काही तर त्या संदर्भामधले बऱ्याच ठिकाणी अभिप्राय रजिस्टर सुद्धा मेंटेन केले जातात, त्याचा पुरावा या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. तिसरा आहे आपल्याकडं सूचनापेटी जी असते त्या ठिकाणी ती उघडताना जे फोटो आणि जे काही अभिप्राय असतील तर त्या संदर्भामधले ते मेंटेन जे रजिस्टर करतो आपण, त्या संदर्भात आता बऱ्याच ठिकाणी दर शनिवारी पेटी उघडण्याचा सुद्धा उपक्रम आयोजित केला जातो. त्या ठिकाणी अधिकारी सुद्धा भेट देतात आणि त्या ठिकाणी त्यांच्या देखत विद्यार्थ्याच्या काही सूचना असतील सूचना पेटीमधल्या तर त्याच्या संदर्भातला पुरावा या ठिकाणी तुम्ही तो जोडू शकता, त्याचे अभिप्राय त्या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर आहे पालक विद्यार्थी सूचना रजिस्टर जे आहे ते त्या रजिस्टरचा उपयोग तुम्ही त्या संदर्भामध्ये करता की नाही त्याचा रजिस्टर जर असेल त्याचा पुरावा या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. मानक क्रमांक 87 आहे की आता हे आता इथून पुढचे हे जे मानक आहे तर हे दिव्यांगाच्या संदर्भामधले असून या दिव्यांगाकरिता जे काही रॅम्प, हँडरेल आणि अनुकूल शौचालय असतात ते या भौतिक सुविधेच्या बाबतीमधलं हे मानक असून तुमच्याकडे कुठल्या सुविधा उपलब्ध आहे त्या संदर्भामधले या ठिकाणी माहिती आहे. यामध्ये स्तर पहिला निवडला तर तुम्ही पायाभूत सुविधाबाबत रॅम्पचे जे फोटो आहे, अडथळामुक्त जे काही तुमच्याकडे जर त्या स्लोप जर बनवून त्या ठिकाणी तुम्ही रॅम्प बनवलेला असेल, ग्रिल असेल, त्यानंतर तुमच्याकडं व्हीलचेअरची काही सुविधा जर असेल जर विद्यार्थ्यांकरिता वापरण्याकरिता तर त्या संदर्भामधले फोटो तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. आता या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे की दिव्यांग विद्यार्थी तुमच्याकडे असले किंवा नसले तरीही तुम्हाला या मानकाची पूर्तता करायची आहे का, कारण की आपण सर्वसमावेशक असा शिक्षण पद्धतीचा अवलंब केलेला असून आपल्याकडे हे मुलं येऊ शकतात किंवा आलेले होते पाठीमागं किंवा भविष्यात सध्या असतील तर या संदर्भामधलं तुम्हाला कुठला ना कुठला तरी मानक त्याचे पुरावे द्या तुमच्याकडे उपलब्ध असल्या म्हणून ते विद्यार्थी समोर असावं असं काही नाही. त्यानंतर आहे की वर्गातील डेस्कची जी बैठकीची व्यवस्था आहे, व्हरांड्याचे जे फोटो आहेत याचा अनुकूल असल्याबाबतचे त्या ठिकाणी आपण फोटो टाकू शकतो. त्याच्यानंतर आहे दुसऱ्या स्तरामधले जे काही फोटो आहेत ते तिसऱ्या स्तरामध्ये तुम्हाला वापरता येतील. आणि चौथा स्तर जर निवडला तर दिव्यांग विद्यार्थी यांच्याकरता शिक्षक विद्यार्थी यांच्या ज्या नोंदी असतील, शिष्याच्या नोंदी असतील, अभिप्राय असतील, छायाचित्र फोटो असतील त्या ठिकाणी तुम्ही ते वापरू शकता. मानक क्रमांक 88 जे आहे तर ते शाळेच्या दिव्यांग विद्यार्थ्याच्या अभ्यासक्रमांच्या आता अभ्यासक्रमाच्या दृष्टीने अडथळामुक्त प्रवेश प्रदान करते. आता या ठिकाणी आपण सर्वसमावेशक जे काही शिक्षण देत आहोत तर त्या संदर्भामध्ये आपल्याकडे हे विद्यार्थी असतात, सर्व विद्यार्थी आपल्याकडे असतात. तर या ठिकाणी विशेष बालकाच्या नोंदी आणि विद्यार्थी जी यादी जर असेल तर त्या ठिकाणी पहिल्या स्तरामध्ये तुम्ही त्या टाकू शकता. त्यानंतर दुसरं आहे विशेष मुलांचे नियोजन रजिस्टर जर असेल तुमच्याकडे अध्यापनाच्या संदर्भामधले विशेष मुलं जर असतील 2-4 तुमच्या शाळेमध्ये त्याच्याकरिता वापरू शकता. आणि त्यानंतर अशा काही शाळा आहेत की ज्या मूकबधीर आहेत किंवा दिव्यांगासाठी चालवल्या जातात किंवा मतिमंद गतिमंद जे आहेत कर्णबधीर त्या संदर्भात त्यांच्यासाठी तर हे क्लिअर हे सरळ हे मानक लागू होतं. आपल्याकडे जर नसेल तर त्या ठिकाणी आपल्याकडे हे
आहे आमच्याकडं रजिस्टर आहे, त्याच्या नोंदी अशा केल्या जातात किंवा आमच्याकडे ते मेंटेन ठेवलं जातं. आमच्याकडे विद्यार्थी सध्या तर नाही आहे, परंतु ते पुरावे तुमच्याकडे दाखवता येतील. त्यानंतर आहे दिव्यांग विद्यार्थ्यासाठी अभ्यासक्रमाचे केलेले नियोजन नोंदी. आता आपल्याकडं मुलगाच नाही आहे, परंतु दिव्यांगच नाही आहे आपल्याकडं, परंतु त्या संदर्भामधलं आपले जे काही नियोजन असतं अभ्यासक्रमाचं, त्या ठिकाणी तुम्ही त्याचा स्पष्ट पुरावा या ठिकाणी टाकू शकता. वार्षिक नियोजन, घटक नियोजन, त्या संदर्भामधलं तुम्ही सरळ तो जो नमुना आहे त्या ठिकाणी अपलोड करू शकता. त्यानंतर स्तर 4 आहे शिक्षक लोककृती आराखडा जे आहे, जे शैक्षणिक साहित्य आणि अभिप्राय पुस्तके आणि RTE जो प्रवेश प्रक्रिया असते, त्याची लाभार्थीचं जी काही संचिका असेल त्या संदर्भामधलं, आता प्रायव्हेट सेक्टरच्या शाळा या RTE संदर्भामध्ये काही ठिकाणी RTE संदर्भामध्ये मुलं ॲडमिशन घेतात, त्यांच्यासाठी सोपं आहे हे मानक. आपल्यासाठी फक्त या ठिकाणी आपण जे काही शैक्षणिक साहित्य आहे दिव्यांगाच्या संदर्भामधलं, ते जर आपल्याकडे साहित्य असेल, त्याच्या अभिप्राय आणि पुस्तका संदर्भामध्ये जे काही नोंदी असतील तर त्या ठिकाणी आपण या ठिकाणी त्याचा पुरावा अपलोड करू शकतो. मानक क्रमांक 89 आहे, ते म्हणजे शाळा दिव्यांग विद्यार्थी शिकविण्याच्या आणि मूल्यमापनाबाबतीत अडथळा मुक्त. आता या ठिकाणी मूल्यमापन तर आपण करतच असतो सर्व विद्यार्थ्यांचं, तर दिव्यांगाकरता शाळा वेळापत्रक आणि शाळे नियोजनाचे जे फोटो आहेत तर या संदर्भामधले आपण प्रवेशोत्सव आणि त्या ठिकाणी प्रवेश देत असल्याबाबतचे फोटो या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. वेळापत्रकाचे फोटो टाकू शकता. विशेष शिक्षक विद्यार्थी अध्यापनाचे फोटो. आता या ठिकाणी जर आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा असतील आणि जर तालुका स्तरावरून जर म्हणजे या ठिकाणी विशेष शिक्षक जे आहेत कार्यरत आपले मोबाईल टीचर, ते जर येऊन काही अध्यापन करत असतील, मार्गदर्शन करत, त्यांचे फोटो या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. त्यानंतर तिसरा स्तर आहे दिव्यांग मुलाचे मूल्यमापन नियोजन कृती कार्यक्रम, ज्यांचं काय रजिस्टर असेल त्या ठिकाणी त्या संदर्भामधलं नियोजन करण्यासाठी आणि मूल्यमापन नियोजनासंदर्भामध्ये तर त्याची नोंद तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. त्याच्यानंतर चौथा स्तर आहे विशेष बालकाची केस स्टडी, पालक अभिप्राय, शिशी नोंदी. आता बालकाची विशेष केस स्टडी म्हणजे या ठिकाणी दिव्यांग विद्यार्थ्यांची जी केस स्टडी असते, जन्माच्या अगोदरपासून ते आतापर्यंत त्याच्या बाबतीत काय काय स्टेज घडलेले आहेत किंवा ते कुठून काय कसं त्याच्यामध्ये दिव्यांग म्हणजे त्याच्यामध्ये कशामुळे आलेला आहे, कोणत्या बाबतीचा उपचार केलेला आहे, त्याला कुठल्या सुविधा मिळाल्या, या संदर्भाची सर्व अशी केस असते आणि ती केस स्टडी म्हणजेच आपल्याकडे ती उपलब्ध असावी. केस स्टडीचा नमुना तुम्हाला ऑनलाईन सुद्धा उपलब्ध होऊ शकतो. त्यानंतर आहे पालक अभिप्राय जे आहे त्या संदर्भामधले, दिव्यांगाच्या संदर्भामधले, तर ते जर अभिप्राय असतात त्याचा फोटोसुद्धा या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता. आणि त्या विद्यार्थ्याच्या शिशी नोंदी तर आपल्याकडे असतातच किंवा आपल्याकडे नाही आहे मुलं, परंतु आम्ही शिशी नोंदी केल्या जातो म्हणून आपल्या शिशी नोंदीची त्या ठिकाणी नमुना त्या ठिकाणी जोडू शकता. त्यानंतरचा मानक आहे 90 क्रमांकाचा, तो आहे दिव्यांग विद्यार्थ्यांना अडथळा विरहित शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सहाय्य व साहित्य साधने पुरवली जातात. आता या ठिकाणी या विद्यार्थ्यांना सर्व सुविधा आपण पुरवत असतो, सर्व लाभ देत असतो. त्या ठिकाणी त्यांचे साहित्य, शैक्षणिक साहित्य सोबत असतील, त्यानंतर कॅलिपर असतील, व्हीलचेअर असतील, इतर आपण देतच असतो. परंतु त्या संदर्भामध्ये जे काही दिव्यांग विद्यार्थ्याची यादी आहे, जे लाभार्थी आहेत त्यांची यादी या ठिकाणी स्तर 1 मध्ये टाकता येईल. दुसऱ्या स्तरामध्ये तुम्हाला दिव्यांग विद्यार्थ्याचं जे विद्यार्थी प्रमाणपत्र असतात, उपस्थिती पत्रक असतं, फोटो असतं, त्या ठिकाणी त्याचा अपलोड करू शकता. विशेष अध्यापनासाठी केलेला पत्रव्यवहार जर असेल, आपण कुठलं मार्गदर्शन किंवा समुपदेशन बोलवलेले असतील तर, किंवा जिल्हा स्तरावरून तालुका स्तरावरून आपल्याकडे येऊन विशेष असे काही जर बाबी त्या विद्यार्थ्यांकरता केलेला असेल त्याचा पुरावा या ठिकाणी टाकू शकता. चौथा स्तर जर निवडला तर पालकासाठी मिळालेला आर्थिक लाभाचा पुरावा जे आहे, विद्यार्थ्यांना जे काही लाभ दिला जातो किंवा जे काही पालक असतात त्यांच्यासाठी, तर त्यांच्यासाठी सुद्धा काही अनुदान असतं, त्या संदर्भामधलं जर काही पुरावा असेल तर या ठिकाणी तुम्ही बँक पासबुकची स्थितीचा जो पुरावा आहे तर त्या ठिकाणी तुम्ही तो टाकू शकता. त्यानंतर मानक क्रमांक 91 आहे की विद्यार्थ्यांना, या दिव्यांग विद्यार्थी आहेत यांना बैठे आणि मैदानी खेळ तसेच मनोरंजनाच्या सुविधा पुरवतात की नाही या संदर्भामधलं हे मानक आहे. यामध्ये स्तर 1 निवडला तर आपलेच विद्यार्थी मैदानात खेळत असल्याबाबतचे पुरावे या ठिकाणी तुम्ही टाकू शकता, कारण आपण सर्व विद्यार्थ्यांसाठी विशेष अशी सुविधा उपलब्ध करून देत असतो. दिव्यांग मुलांना सुद्धा आपण खेळण्यासाठी प्रेरित करत असतो. त्यानंतर त्याचे काही खेळाचं जे वेळापत्रक आहे, नियोजन आहे, त्याचा तुम्ही 1 स्तरमध्ये पुरावा टाकायचा. दुसऱ्यामध्ये विद्यार्थ्याचे वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्रे असतील, शिशी नोंदी असतील तर त्या ठिकाणी त्याचा पुरावा दुसऱ्या स्तरामध्ये टाकू शकता. पालकासोबत जे उद्बोधन करत असल्याबाबतचे फोटो जे आहेत ते वर्ग नोंदी आहेत त्या संदर्भाचा 3ऱ्या स्तरामध्ये टाकू शकता. 4थ्या स्तरामध्ये दिव्यांग विद्यार्थी पालक विशेष प्रशिक्षणामार्फत समुपदेशन मार्गदर्शनाचे फोटो. आता आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असल्याबाबतचे उद्बोधन वर्गाचे आपल्याकडं पुरावे अनेक असतात. आता हे पुरावे आपण टाकत असताना आपण काय करू शकतो की या ठिकाणी त्या संदर्भामध्ये समुपदेशन करत असल्याबाबतचे फोटो आपण या 4थ्या स्तरामध्ये आपण अपलोड करू शकतो. त्यानंतर मानक क्रमांक 92 आहे, ते म्हणजे दिव्यांगांना पुरेशी वाहतूक सुविधा. आता या ठिकाणी आपल्याकडे दिव्यांग विद्यार्थीच नसेल तर त्यांच्यासाठी वाहतुकीची कुठलीच नोंद नसते, तर त्या संदर्भामध्ये मग आता याची कशी पूर्तता करणार, तर यामध्ये आपण काय करू शकतो की आपण याच्यामधला कुठलाही 1 स्तर निवडू शकतो. आपल्याकडे परिवहन समिती असते. आता या ठिकाणी दिव्यांग विद्यार्थ्यांनी पण आमच्याकडे परिवहन समिती आहे किंवा दिव्यांग विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा पुरवली जाते किंवा प्रत्यक्ष पडताळणी केलेली नोंद किंवा अभिप्राय असतील, फोटो त्या संदर्भामध्ये
संदर्भामध्ये आपण टाकू शकतो. महाविकासच्या जर बस येत असतील तर त्या संदर्भामधला आपण ते उल्लेख करू शकतो किंवा त्याचे फोटो टाकू शकतो. त्यानंतर दुसरं आहे जे काही बैठकीतलं जे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी काही नियोजन केलं जातं त्या संदर्भातले काही जर ठराव असतील किंवा कुठल्याही गोष्टी नोंदी असतील तर ते परिवहन समितीमधले जे काही विषय चर्चेलेले असतील तर त्याचे पुरावे या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. तिसरा स्तर जो आहे तर दिव्यांग विद्यार्थी परिचय ड्रायव्हर, जे काही ते दिव्यांगाचं ते काही ने-आण करतात त्यांच्यासाठी जर ते काही दिव्यांग आणि परिचर जे असतात त्यांची काळजी घेणारे आणि परिचर म्हणजेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी असतात ते जर असतील त्या ठिकाणी तर त्यांचं त्या ठिकाणी त्या प्रशिक्षण त्यांचे कोणते प्रशिक्षण त्यांनी घेतलेले दरवर्षी प्रशिक्षण घेणं गरजेचं असतं किंवा 2 वर्षात 3 वर्षात प्रशिक्षण घेणं गरजेचं असतं. त्या संदर्भामधलं जे काही कार्यक्रमाची नोंद आहे त्या ठिकाणी तुम्ही ते टाकू शकता. मार्गदर्शन, देखरेख आणि अभिप्रायाची नोंद वही या ठिकाणी सूचनापेटी जी आहे दिव्यांगाच्या विद्यार्थ्यांसंदर्भामधील तर त्या संदर्भामधले फोटो तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. मानक क्रमांक 93 जो आहे तर तो सर्व सामाजिक, आर्थिक आणि वंचित पार्श्वभूमीतील जे काही विद्यार्थी आणि दिव्यांग विद्यार्थी आहेत त्या सर्व भागधारकासाठी नियोजनपूर्वक आणि जाणीव जागृतीविषयक कार्यक्रम आयोजित करते या संदर्भामधलं हे मानक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कुठले स्तर निवडायचे आणि कुठला पुरावा टाकायचा आहे. यामध्ये जर पहिला स्तर निवडला तर या ठिकाणी आपण या विद्यार्थ्यांमध्ये ज्या काही नोंदी आहेत, लेखी पुरावा आहे, मासिक पत्रक, फोटो आहेत, या सर्व विद्यार्थ्यांची यादी, सर्व संवर्गनिहाय याद्या असतात आपल्याकडे, त्याचा पुरावा या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. दुसरा स्तर निवडला तर उद्बोधन आणि जनजागृतीचे कार्यक्रम असतील किंवा फेऱ्या असतील आपल्या गावामध्ये शाळाबाह्य विद्यार्थी राहू नये म्हणून किंवा सर्वांना प्रवेश आहे किंवा कुठल्याही बंधन न ठेवता या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशित केलं जातं, आपल्या मुलांना प्रवेश दिला जावा या संदर्भामधलं आपण काही फेरीमध्ये नियोजन केलं जात असतं त्या संदर्भामधले फोटो या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर तिसरा SMC बैठकीतलं जे वृत्त आहे, आपण पालक जी काही सभा घेतली जाते किंवा शालेय व्यवस्थापन समिती घेतली जाते, बैठक घेतली जाते त्या संदर्भामध्ये आपण SMCच्या बैठकीमध्ये आपण शाळेमध्ये एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून याचा ठराव घेत असतो. त्याच्या संबंधित पुरावा किंवा इतिवृत्त या ठिकाणी आपण टाकू शकतो. चौथा स्तर आहे माता पालक गट इतिवृत्त जे आहे, आपण माता पालक गट स्थापन केलेले आहेत त्या संदर्भामधले त्याचे काही फोटो असतील, त्याचं कृतीचं मार्गदर्शन नोंदी असतील, अहवाल असेल किंवा त्याचा कुठला अभिप्राय असेल किंवा लेखन असेल, त्याचे फोटो किंवा व्हिडिओ असतील या ठिकाणी चौथ्या स्तरामध्ये तुम्ही टाकू शकता. मानक क्रमांक 94 आहे शाळा विद्यार्थी सर्वेक्षणाद्वारे शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा मागोवा घेत येतात. शाळाबाह्य विद्यार्थी राहू नये म्हणून आपण 100% विद्यार्थ्यांना प्रवेशित करत असतो. त्याहीपेक्षा अधिक आपल्याकडे हंगामी जर मुले उपस्थित झाले असतील आपण त्यांना सुद्धा प्रवेशित करून घेत असतो किंवा हमी कार्ड व त्या विद्यार्थ्यांचा साठीचा वापर करत असतो. त्या संदर्भामधलं हे मानक असून या ठिकाणी जनरल रजिस्टरमध्ये त्या विद्यार्थ्यांची जी काही नोंद घेतलेली आहे त्या संदर्भामधलं नोंदीचे फोटो किंवा सर्वेक्षण रजिस्टर जे आहे शाळाबाह्य विद्यार्थी शोधण्यासाठी किंवा सर्व विद्यार्थी प्रवेशित करण्यासाठी त्याचे पुरावा या ठिकाणी तो सर्वेक्षण रजिस्टरचा तुम्ही तुमच्याकडे आहे, तुम्ही सर्वेक्षण केलेलं आहे गावाचं म्हणून त्या ठिकाणी त्याचा पुरावा टाकू शकता. दुसरा स्तर आहे वर्गनिहाय हाजरी आणि आरोग्य तपासणीचं रजिस्टर जे आहे या ठिकाणी दुसऱ्या स्तरामध्ये तुम्ही तो टाकू शकता. तिसऱ्या स्तरामध्ये स्थलांतरित जर विद्यार्थी असतील त्याच्या नोंदीचे जे पुरावे असतील, शिक्षण हमी कार्ड जर असतील त्यांचे जे काही पुरावा असेल रजिस्टरचा त्या ठिकाणी तुम्ही तो अपलोड करू शकता. चौथा स्तर आहे शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा प्रवेश केला असल्यास आपण ऑनलाईन जर त्यांना केला असेल सरळवरून तर त्या ठिकाणी त्या सर्व स्टुडंट ID आणि त्याचं ते काही नोंद असेल त्याचा पुरावा या ठिकाणी टाकू शकतो आणि तो स्तर पूर्ण करू शकतो. मानक क्रमांक 95 आहे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष शिक्षक प्रशिक्षित शिक्षक आहेत त्याने त्याच्या क्षमतावृद्धीसाठी शाळा त्यांच्यासाठी अधिकचे प्रयत्न करते. तर जिल्हा परिषद शाळामध्ये जर विद्यार्थी हे नसतील तर या ठिकाणी या मोबाईल टीचर जे आहेत तर ते त्या संदर्भामध्ये काम करत असतात. त्या संदर्भामधलं तुम्ही सांगू शकतात की विशेष शिक्षक आमच्याकडे प्रशिक्षित आहेत, ते प्रशिक्षित असल्यामुळे ते आपल्याला शिकवतात म्हणून त्या संदर्भामधलं त्यांचा काही आपण अभिप्राय घेत असतो. या दिवशी ही भेट दिली, त्यानंतर ह्या गोष्टी केल्या आणि त्या संदर्भातला पुरावा जो आहे तो त्या ठिकाणी तुम्ही तो स्पष्टपणे विशेष शिक्षकांच्या बाबतीत टाकू शकता. शाळेत विशेष शिक्षक परिषद शिक्षक यांची यादी किंवा फोटो असतील ते पहिल्या ह्याच्यात पुरावा टाकायचा आहे. विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या प्रशिक्षणाच्या नोंदी जर असतील तर त्या या ठिकाणी दुसऱ्या स्तरामध्ये टाकू शकता. शिक्षक लॉगबुक जे आहे तर त्या संदर्भामधले पालकाचे काही अभिप्राय असतील तर त्या संदर्भामधला तिसऱ्या याच्यामध्ये पुरावा तुम्ही टाकू शकता. आणि चौथा आहे की दिव्यांग विद्यार्थ्यांकरता विशेष शिक्षकांनी केलेल्या अध्यापनाचा जो काही अध्ययन निष्पत्तीचा जो पुरावा आहे तर त्या ठिकाणी चौथ्या स्तरामध्ये तो टाकू शकतो तुम्ही आणि स्तर पूर्ण करू शकता. मानक क्रमांक 96 जे आहे तर गणित, विज्ञान, तंत्रज्ञान, कला, क्रीडा क्षेत्रासंबंधामधील असून जे काही प्रतिभावान मुलं जे आहेत तर त्या मुलांना शाळा कसं पद्धतीने हँडल करतं, कसं मार्गदर्शन करतं त्या संदर्भामधला हा मानक आहे. प्रतिभावान विद्यार्थ्यांच्या नोंदी किंवा यादी तसेच त्याकरिता स्पर्धा ज्या आहेत त्याची निरीक्षण नोंदी जर असतील तर त्या संदर्भामधला आपल्याला या ठिकाणी पुरावा टाकायचा आहे. दुसरा आहे की विविध उपक्रमामध्ये किंवा विविध
परीक्षेमधील जे काही विद्यार्थी सहभागी आहेत, वेगवेगळ्या परीक्षा ज्या आहेत, उच्च स्तरावरल्या ज्या परीक्षा घेतात, राज्य स्तरावर, तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, त्या परीक्षेच्या नोंदी या ठिकाणी तुम्ही त्या टाकू शकता. विद्यार्थ्यांची यादी या ठिकाणी अपलोड करू शकता की या परीक्षेमध्ये हे विद्यार्थी बसले होते म्हणून. त्यानंतर आहे की जो काही स्तर जर 3 निवडला तर होलिस्टिक जो प्रोग्रेस कार्ड जे असतं, HPSCचा जो नमुना असतो, तो विद्यार्थ्याच्या प्रगतीच्या नोंदीच्या संदर्भामधला 3ऱ्या स्तरामध्ये तुम्ही तो टाकू शकता. चौथा आहे विद्यार्थ्याच्या जिल्हा विभागामध्ये किंवा विभाग स्तरावर, राज्य स्तरावर, आंतरस्तरावर जे काही सहभागी झालेले असतील परीक्षेमध्ये, तर त्या ठिकाणी त्याचे प्रमाणपत्राचे फोटो आणि त्यांचे जे काही सहभागी झालेले असतील, क्रीडा असतील, तर त्या संदर्भामधले फोटो तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर आहे मानक क्रमांक 97, शाळा शिक्षकांना मातृभाषा स्थानिक बोलीभाषेत शिकवण्याचे शैक्षणिक साहित्य पुरवते. तर या संदर्भामधल्या आपल्या मराठी माध्यमाच्या जर शाळा असतील यामध्ये किंवा मातृभाषा जी आहे विद्यार्थ्यांची, त्या संदर्भामधले आपल्याकडे सर्व जे काही शिक्षण साहित्य आहे तर ते आपल्याला डाएटच्या स्तरावरून किंवा राज्य सरकारकडून सगळं व्यवस्थितपणे आपल्याला पुरवलं जातं. आणि या ठिकाणी आपल्याकडे सर्व आहे. गणित भाषा पेटी आहे, गणित पेटी आहे, विज्ञान पेटी आहे, इंग्रजी पेटी आहे. तर त्या संदर्भाच्या सोबत मातृभाषाचं जे काही साहित्य आहे त्या संदर्भामधलं हे मानक आहे. यामध्ये आपल्याला कुठले पुरावे लागणार आहेत. अध्यापनासाठी शाळा स्तरावर स्थानिक प्रादेशिक भाषेतील शैक्षणिक साहित्य उपलब्ध आहे. आपल्याकडे पुस्तकं उपलब्धच आहेत मराठी भाषेमध्ये, तर त्या संदर्भामधले त्याचे काही नमुना जे काही उपलब्ध आहे साहित्य, त्याचे फोटो टाकून द्या की ती या ठिकाणी आमच्याकडे हे पुस्तक असे उपलब्ध आहेत म्हणून त्याचे फोटो काढा लायब्ररीचे. त्यानंतर आहे दुसरं स्थानिक भाषेमधील साहित्य वापर नोंदीचे फोटो. विद्यार्थी वापर करत आहे, गोष्टीचे पुस्तकं आहेत, भाषा पेटी आहे, तर त्या संदर्भामधले भाषा कार्ड आहे, तर त्या संदर्भामध्ये वापर करताची ते नोंद आहे किंवा त्याचे फोटो आहे ते दुसऱ्या स्तरामध्ये टाकू शकता. 3रा स्तर निवडला तर उपलब्ध साहित्यामधली यादी आणि साहित्याची वापराची नोंद आहे, ते रजिस्टर जर नोंद असेल तर त्या ठिकाणी त्या रजिस्टरचा पुरावा त्या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर 4था आहे साहित्य वापरल्याबाबत पाठ निरीक्षण नोंदी आणि व्हिडिओ या संदर्भामधले जे काही लॉग बुक असेल मुख्याध्यापकाचे, त्यांनी जर नोंदी केलेला असेल, साहित्य वापरलं आहे किंवा काही केलं आहे, त्या संदर्भामधल्या नोंदीचा तुम्ही या ठिकाणी 4थ्या स्तरामध्ये पुरावा टाकू शकता. त्यानंतरचा मानक आहे 98 क्रमांकाचं. पुढील मानक ते आहे म्हणजे शाळा नियमितपणे दिव्यांगत्वासाठी शालेय केंद्र व तालुका स्तरावर तपासणी शिबिरात सहभाग घेते व आयोजन करते. त्या संदर्भामधलं जे हे मानक आहे, यामध्ये शिबिर जे होतात विद्यार्थ्यांसाठी, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीचे तालुकास्तरीय किंवा काही कॅलिपर किंवा जे काही पुरवले जातात त्याचं साहित्य, त्यांना व्हीलचेअर वगैरे किंवा जे स्टिक आहेत ते काही गोष्टी दिल्या जातात. तर या कॅम्पच्या माध्यमातून त्यांना पुढील सुविधा दिल्या जातात. या कॅम्पमध्ये उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांबाबतचं हे मानक आहे. दिव्यांग विद्यार्थ्याच्या पडताळणी शिबिरामध्ये उपस्थित केल्याबाबतचा अहवाल. आता आपण विद्यार्थी पाठवले जर असतील दिव्यांगाच्यासाठी तर त्या संदर्भामधले फोटो आपण त्या ठिकाणी तालुकाच्या ठिकाणी ठेवतात किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी ठेवतात. ते त्या कॅम्पमध्ये गेलेल्या बाबतचा आपला सहभागाचा पुरावाचा नोंदी या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर त्या ठिकाणी दुसरा स्तर निवडला तर ते सहभागी झाल्याबाबत तिथले फोटो जर असतील त्या ठिकाणी टाकू शकतो. 4था आहे व्यवसाय क्षमता निर्माण कार्यशाळेसाठी केलेले नियोजन अहवाल, सहभागी पालक यादी. आपण या संदर्भामधले जर काही सभा बोलवलेल्या असतील, पालक सभा, या संदर्भामध्ये तर आपण त्या ठिकाणी त्याची नोंद या ठिकाणी करू शकतो किंवा त्याचा फोटोचा पुरावा या ठिकाणी जोडू शकतो. त्यानंतर आहे समावेशित शिक्षक जे आहे CRC BRC कडून मिळालेले अहवाल किंवा अभिप्राय जे असतात किंवा प्रशस्त ॲपच्या ज्या नोंदी आहेत तर त्या संदर्भामधला आपण या ठिकाणी पुरावा टाकू शकतो आणि त्याची नोंद त्या ठिकाणी आपण दाखवू शकतो. तर मानक क्रमांक 99 जे आहे तर तो म्हणजे शाळा मुलांना भेदभावरहित क्रीडा आणि स्टीम संबंधी किंवा कला शिक्षण, व्यावसायिक शिक्षण संदर्भामध्ये प्रशिक्षण प्रदान करते आणि संक्रमणाचा मार्ग घेऊन पुढील शिक्षणाची संधी देते, पुढील शिक्षणासाठी प्रवृत्त करते तर किंवा प्रेरित करते. या संदर्भामधलं जे मानक आहे यामध्ये आपण स्तर 1 मध्ये शालेय मुलामुलींना सर्व क्षेत्रात समान संधी दिल्याबाबत सर्व विद्यार्थिनींच्या सोबतचे फोटो या ठिकाणी आपण टाकू शकतो. त्यांना सुविधा देत असल्याबाबतचे, क्रीडा खेळ खेळत असल्याबाबतचे, अध्यापन करत असल्याबाबतचे, संगणक हाताळण्याच्या बाबतचे, प्रयोगशाळा हाताळण्याबाबतचे विद्यार्थ्यांचे जे फोटो आहेत या ठिकाणी स्तर 1 मध्ये टाकू शकता. दुसऱ्यामध्ये आहे की उद्बोधन वर्गाचा अहवाल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी. आता या ठिकाणी आपण महिलांसाठीचे जे कार्यक्रम घेतो किंवा त्या ठिकाणी आपण म्हणजे मुलींच्या जे काही पाठीमागे जे पॉस्को कायदा अंतर्गत जे काही प्रशिक्षण घेतले होते किंवा त्या ठिकाणी मार्गदर्शन घेतले होते किंवा समुपदेशक बोलवलेले होते त्या संदर्भामधले जर पुरावे असतील तर ते उद्बोधन वर्गाचे फोटो या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. मुलीच्या अध्ययन निष्पत्तीबाबत, प्रगतीबाबतच्या नोंदी ज्या आहेत आपण त्या शिशीमध्ये नोंद करत असतो त्या संदर्भामधल्या नोंदीचा पुरावा या ठिकाणी टाकू शकतो मुलींची नोंदी घेत असल्याबाबत. आणि पायाभूत चाचणी, नास आधारित चाचणीची नोंद, काही फोटो असतील त्या संदर्भामध्ये जर काही शाळेला जे लागू असतील नास परीक्षेच्या संदर्भामध्ये ते टाकू शकतात. आणि इतर शाळांना पायाभूत चाचणी लागू होते त्या पायाभूत चाचणीचं या ठिकाणी जी काही नोंद आहे आपल्याकडे गोष्टीवर आहे त्याचे फोटो या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर मानक क्रमांक 100 आहे शाळा सामाजिक आर्थिकदृष्ट्या वंचित घटकासाठी
जे काही अध्ययन निष्पत्तीबाबत काही सुधारणा करते का त्या संदर्भामध्ये आपलं हे मानक आहे. यामध्ये शाळेच्या दर्शनी भागामध्ये अध्ययन निष्पत्ती आपण लावल्याबाबत स्तर 1 मध्ये तुम्हाला पुरावा टाकता येतो. दुसरं आहे की विद्यार्थी शिक्षक यांच्याकरता उद्बोधन सत्र जर या संदर्भामधले जर अध्ययन संदर्भामध्ये आयोजन केलं असं त्याचे फोटो या ठिकाणी टाकू शकता. अध्ययन निष्पत्तीबाबतच्या प्रगतीच्या नोंदी विद्यार्थ्याची चर्चा करत असल्याबाबतच्या जे काही फोटो असतील विद्यार्थ्यांसोबतचे त्या ठिकाणी पुरावा टाकू शकता. चौथा स्तर जर निवडला तर पायाभूत संकलित चाचणी, पायाभूत चाचणी, इतर परीक्षेच्या शाळा ज्या आहेत नोंदी आहेत, शाळा स्तरावरील आयोजनाचे जे फोटो आहेत परीक्षे संदर्भामधले तर त्या ठिकाणी चौथ्या स्तरामध्ये तुम्ही टाकू शकता. कारण की सर्व घटकांसाठी आपण शाळामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश करत असतो आणि सर्वांना अध्यापन करत असतो. त्यानंतर मानक क्रमांक 101 जे आहे ते आहे शाळाच्या दृष्टी संदर्भामध्ये असून ते ध्येय आणि विधान मानकांनुसार कार्य करते, पुढील गोष्टीसाठी किंवा पुढील जे प्रगतीसाठी काम करते. तर यामध्ये शाळेने दृष्टी आणि ध्येय विधान दर्शनी भागात लावलेले आहे. आता शाळेची काही विजन असतं प्रत्येक शाळेचं, त्या ठिकाणी त्यांचं गोष्टी लावलेल्या असतात, त्यांचे तत्त्व लावलेलं असतात, त्यांचे मुद्दे लावले असतात की आमची शाळा या संदर्भामधलं काम करते, आम्ही हे करू इच्छितो, मुलांना अशा पद्धतीनं घडवलं जातं. या संदर्भामधले जे काही फोटो असतील आपल्या दर्शनी भागामध्ये लावलेले त्याचे काही बॅनर असतात त्याचा फोटो त्या ठिकाणचा तो पुरावा या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. दुसरा स्तर जर निवडला तर शालेय व्यवस्थापन समिती, पालक सभा, माता पालक सभा याची जी एक सभा आहे त्याचे इतिवृत्त जे आहे त्या संदर्भामधले या ठिकाणी आपण पुरावे जोडू शकतो. स्तर 2 प्रमाणे या ठिकाणी त्या संदर्भामधले सभा जे घेतलेले त्याचे फोटो या ठिकाणी टाकू शकतो. चौथा स्तर निवडला तर शगुन पोर्टल जे आहे विद्यामृत पोर्टलवर जे काही शिक्षक शाळेने नोंदी केल्या असतील त्याचा पुरावा या ठिकाणी टाकू शकतो. तसेच जर ज्यांच्याकडे नसेल तर त्यांनी वार्षिक तपासणी अहवाल, अभिप्राय नोंद वही जे फोटो आहेत त्या संदर्भामधले आपण या ठिकाणी मानक ही पूर्तता करू शकतो. चौथा स्तर निवडून टाकू शकतो. त्यानंतर मानक क्रमांक 102 आहे शाळेत अल्पकालीन आणि दीर्घकालीन नियोजन जे आहे की काही गोष्टी आपल्याला मोजक्या ठराविक काळासाठी उपक्रम राबवत असतो. तर ते 15 दिवसाचा, महिन्याचा उपक्रम असतो. काही ठिकाणी उपक्रम हे 6-6 महिने चालतात, तो 1-1 वर्ष चालतात. त्या संदर्भामधलं नियोजन असेल किंवा संस्थात्मक नियोजनाची दृष्टी असेल या ठिकाणी किंवा त्या ठिकाणी तुम्ही त्या संदर्भामधले तसा पुढाकार घेऊन पुढील कामासाठी तुम्ही पुढाकार घेता की नाही त्या संदर्भामधलं हे मानक आहे. आता यामध्ये नियोजनाचे पुरावे जे आहेत शाळा स्वच्छता आराखडा, शालेय मंत्रिमंडळ, परिपाठ नियोजन, तासिका नियोजन, घटक नियोजन, त्यानंतर जे काही रजिस्टर आहे विद्यार्थ्यांचं तर त्या संदर्भामधले विद्यार्थ्याची हजेरी या संदर्भातला पुरावा 1 स्तरमध्ये तुम्हाला टाकता येईल. या संदर्भामधले 2-3 जे काही गोष्टी असतील त्या ठिकाणी तुम्ही त्या टाकू शकतात. त्याच्यानंतर काही आपलं नियोजनाचे नियोजन काय केलेलं आहे, आपण एखादा उपक्रम घेत आहोत का किंवा एखादी संस्थाने आपल्याला सांगितलेलं आहे का तुम्ही या पद्धतीने करा. तर काही ज्या खाजगी शाळा असतात त्यांच्या संस्था त्यांना नियमित सूचना देतात. त्या संदर्भामधलं या ठिकाणी नियोजनाचे काही पुरावे असतील विशिष्ट गोष्टीचे त्या ठिकाणी तुम्हाला ते पुरावा टाकता येतो. त्यानंतर जे अल्पकालीन आणि दीर्घकालीन या संदर्भामधलं जे काही उद्दिष्ट आहे त्याची जर यादी असेल तुमच्याकडं तर ती त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. त्यानंतर स्तर 4 आहे अल्पकालीन दीर्घकालीन उद्दिष्टे पूर्ततेसंबंधी राबवलेले उपक्रमाचे जे काही पुरावे असतील त्याचे जर फोटो असतील तर तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकता. मानक क्रमांक 103 आहे की शाळेचं जे नेतृत्व आहे, व्यवस्थापन आहे ते शाळेबाहेरील समुदायामध्ये समन्वय सुनिश्चित करते. आपण इतर क्षेत्रांना सुद्धा भेटी देत असतो. त्या संदर्भामधलं हे मानक असून या संदर्भामधलं आपल्याला काही जर दुसऱ्याचं सहकार्य घेत असेल किंवा काही गोष्टी आपण दुसऱ्या शाळेमध्ये जाऊन जर शिकत असतो किंवा समूह माध्यमातून आपण काही गोष्टी करत असतो तर त्या संदर्भामधलं हे मानक आहे. यामध्ये शालेय व्यवस्थापन समिती, शासन संनियंत्रण समिती, पालक सभा यांच्या सभाचे इतिवृत्त जे आहे, रजिस्टर जे आहे त्याच्या नोंदीचा पुरावा या ठिकाणी फोटोचा तुम्ही टाकू शकता. जर स्तर 2 निवडला तर विविध शालेय समितीचे इतिवृत्त, त्यामध्ये घेतलेले निर्णय किंवा सहकार्याच्या नोंदी जे आहेत, काही सहकार्य घेतलेलं असेल त्याच्यानंतर डोनरकडून काही गोष्टी घेतलेल्या असतील, दाते असतील त्या संदर्भामधले पुराव्याच्या या ठिकाणी नोंदी तुम्ही टाकू शकता. तिसरा स्तर आहे इतर संस्थांचा जे काही तर समाज, पालक, अभिप्राय रजिस्टर जर असतील आपल्या संदर्भामधील त्याच्या सूचना असतील, त्या पालकांचे संमतीपत्र असतील, विद्यार्थी इत्यादीचे पुरावे जे असतील तर त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. चौथा स्तर जर निवडला तर समूह शाळा जे आहे उपक्रमांतर्गत शाळेच्या सहभागाची नोंद व त्याबद्दलचे फोटो जे आहेत, समूह शाळा जर असेल उपक्रमांतर्गत जर राबवत असेल त्या संदर्भामधले फोटो या ठिकाणी तुम्ही टाकू शकता आणि चौथा स्तराची पूर्तता करू शकता. मानक क्रमांक 104 जे आहे ते स्त्रोत संसाधन व्यवस्थापनासाठी यंत्रणा कार्यरत आहे. आता आपल्याकडे जे शाळेसाठी जे काही स्त्रोत असतात, उपलब्ध असतात, संसाधन असतात, साहित्य असतात, त्याचे स्त्रोत कसे आपल्याकडे ते कसे आले, त्यानंतर आपल्याला काही भेटी स्वरूपात आले का, शासनाकडून आले का, त्याचा आपण कसा उपयोग करतो या संदर्भामधलं हे मानक आहे. आणि यासाठी कसली यंत्रणा तुमची काम करते तर त्या संदर्भामधलं हे मानकाची आपल्याला पूर्तता करायची आहे. यामध्ये आपल्याला पहिला स्तर जर निवडला तर मुख्याध्यापक शाळेतील जे काही संसाधन साहित्याच्या ज्या नोंदी आहेत, स्टॉक रजिस्टर असतील, नोंद रजिस्टर असेल, डाएट, BRC, CRC त्या संदर्भामध्ये
जो काही अभिप्राय असेल की या साहित्याचा योग्य पद्धतीने वापर केला त्या संदर्भातला पुरावा या ठिकाणी टाकू शकता. दुसरा स्तर जर निवडला तर परिपाठ रजिस्टर आहे, साहित्य वापर नोंद रजिस्टर आहे, त्यानंतर विद्यार्थ्याची उपस्थिती आहे, गोषवारा फोटो या संदर्भामधलं दुसऱ्या स्तरामध्ये टाकू शकता. तिसऱ्या स्तरामध्ये तुम्ही शालेय व्यवस्थापन समिती पालक सभेचे जे काही इतिवृत्त आहेत या ठिकाणी. आता एक लक्षात घ्यायचं की पालक समितीचे बरेच ठिकाणी इतिवृत्त आहेत, तेच मानक आहेत ते या ठिकाणी पूर्ततेसाठी करता येते, कारण त्या रजिस्टरमध्ये आपण या संदर्भामधल्या नोंदी केलेल्याच असतात. तीच लिंक या ठिकाणी तुम्ही कॉपी पेस्ट तुमच्या स्तरावरून करू शकता. त्यानंतर आहे चौथा स्तर आहे संशोधनामार्फत विद्यार्थ्याच्या सहभागाच्या नोंदी उपक्रम कार्यवाही अमृत पोर्टलवर अपलोड केलेले पुरावे. आता या ठिकाणी अमृत पोर्टलवर ज्या शाळांच्या नोंदी आहेत, विद्यार्थ्यांनी काही संशोधन केलेलं असेल, काही गोष्टी बनवलेल्या असतील, काही उपक्रम केलेले असतील, मॉडेल काही तयार केलं असेल, त्या संदर्भामधला पुरावा किंवा त्या संदर्भामधले जे काही व्हिडिओ आहेत त्याची लिंक या ठिकाणी तुम्ही टाकू शकता, अपलोड करून हे मानकाची पूर्तता करू शकता. मानक क्रमांक 105 आहे की संसाधनाचा जो अपव्यय कमी करण्यासाठी परिणामकारक दृष्टीने शाळेच्या प्रगतीवर संनियंत्रण ठेवण्यासाठी योग्य यंत्रणा अस्तित्वात आहे. या संदर्भामधलं हे मानक आहे. आता याच्यामध्ये काय आहे की आपण जे काही साहित्य संसाधन वापरत असतो यामध्ये त्याचा कशा पद्धतीनं वापर केला जातो त्या संदर्भामधला हा मानक आहे. स्तर जर 1 निवडला तर संसाधन साहित्य योग्यरित्या वापर केल्याबाबतचे पुरावे तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता. आणि या ठिकाणी आम्ही डिजिटल लॅबचा वापर करतो, प्रयोगशाळेचा वापर करतो, क्रीडा साहित्याचा वापर करतो, डिजिटल शाळेचा वापर करतो, ते संसाधनाचा जो वापर करतो त्या वापरासंदर्भामधलं या ठिकाणी पुरावे आहेत. त्यानंतर आहे प्रगतशील. दुसरा जर स्तर निवडला तर आपण जे काही वीज पाणी स्टेशनरी इंधन इत्यादीसाठी जो खर्च करतो त्यासाठी तुम्ही उपाययोजना काय करतात त्याची बचत व्हावी म्हणून या संदर्भामधला काही जर पुरावा असेल तर या ठिकाणी आपण सोलार सिस्टीम आहे, त्याच्यानंतर त्या संदर्भामधलं त्या पाणी पुनर्भरण जे आहे त्या संदर्भामधले जे फोटो असतील ते टाकू शकतो. त्यानंतर वीज वापरावी म्हणून म्हणजे वातानुकूलित खोल्या असल्याबाबतचं या ठिकाणी तुम्ही त्याचे पुरावाचे फोटो त्या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर तिसरा स्तर निवडला तर कार्यशाळा जे आहेत आयोजनाबाबतचे जे काही कार्यशाळा कुठल्याही असो त्या संदर्भामधला फोटोचा पुरावा या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. त्यानंतर आहे संसाधनाचा अपव्यय कमी करण्यासाठी टाकाऊपासून टिकाऊ बनवण्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत तर त्या संदर्भामधले जे काही प्रयोग केले असतील, काही उपक्रम घेतले त्या संदर्भामधला पुरावा या ठिकाणी चौथ्या स्तरामध्ये टाकून ते मानकाची पूर्तता तुम्ही करू शकता. मानक क्रमांक 106 आहे शालेय संबंध व्यवस्थापनासाठी एक औपचारिक यंत्रणा आहे. यामध्ये शाळेचे संबंधित जे काही गोष्टी आहेत, व्यवस्थापन आहे, यांचा समन्वय कसा आहे या संदर्भामधलं मानक आहे. तर यामध्ये स्तर 1 निवडलं तर पालक भेट रजिस्टर नोंदीचे जे फोटो आहेत या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता. दुसरा आहे शिक्षक पालक सभा जे आहे तर त्या रजिस्टरचं इतिवृत्त जे आहे तर त्या ठिकाणी तुम्ही ते 2-3 इतिवृत्त या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर आहे की तिसरा स्तर जर निवडला तर सूचना पेटी तक्रार पेटी याच्या नोंदी ज्या आहेत, शिक्षक पालक सभेचे इतिवृत्त आहेत या ठिकाणी त्याचा पुरावा टाकू शकता. चौथा स्तर जर निवडला तर पालक अभिप्राय नोंदवही किंवा नाविन्यपूर्ण राबवलेल्या उपक्रमाच्या नोंदी ज्या आहेत त्याचा पुरावा या ठिकाणी तुम्ही टाकू शकता किंवा त्याचे फोटो किंवा रजिस्टरचा पुरावा या ठिकाणी अपलोड करून ही मानकाची पूर्तता करू शकता. त्यानंतर मानक क्रमांक 107 आहे की शाळेच्या प्रति बालकाप्रमाणे खर्च योग्य आणि परिणामकारक आहेत की नाही. शाळेचं शासन जे असतं ते प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागं असं ठराविक पद्धतीनं खर्च करत असतं, त्या खर्चाचा विनियोग योग्य होतो की नाही त्या संदर्भामधलं हे मानक असून आपण या ठिकाणी वार्षिक आर्थिक दस्तऐवज जे आहे, कीर्द आहे, रजिस्टर नोंदच्या आर्थिक व्यवहार ज्या नोंदी आहेत या संदर्भामधला जो पुरावा आहे त्याचे फोटो या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर आहे की आपल्याकडे शाळेकडे संगणकीकृत आर्थिक नोंदी किंवा पुरावे फोटो जर असतील तर विद्यार्थ्याच्या यादी असतील, विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप जर मिळाले असतील किंवा आता तर शिष्यवृत्त्या डायरेक्ट DBTद्वारेच मिळतात त्या संदर्भामधले काही पुरावे असतील, विद्यार्थ्याची यादी असतील, त्यांना लाभ मिळालेले असतील त्या संदर्भामधला पुरावा या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. तिसरा स्तर जर निवडला तर प्रति विद्यार्थी खर्चाचं जे काही नोंदी आहेत, आपण विद्यार्थ्यांना ड्रेस पुरवत असतो, पोषण आहार देत असतो, त्यानंतर इतर साहित्य देत असतो, सॉक्स शूज देत असतो, या संदर्भामधलं जे काही खर्चिक बाबी असतील त्याच्या नोंदी ज्या आहेत तर त्या ठिकाणी त्याचं तुम्हाला त्या ठिकाणी नोंदीचे पुरावे या ठिकाणी आपल्याला अपलोड करता येईल. चौथा स्तर निवडला तर या ठिकाणी खर्च मान्यता समिती आपण शालेय व्यवस्थापन समितीमार्फत जे काही पुरावे घेत असतो, ठराव घेत असतो, खर्चाचं विवरणाचा जो नोंदीचा पुरावा करत असतो तर त्या ठिकाणी त्या साहित्याचा काही वापर केला असेल किंवा खरेदी केला असेल त्याचा सर्व नोंदीचा पुरावा याचे फोटो जे आहेत या ठिकाणी आपण अपलोड करू शकता आणि ती मानकाची पूर्तता करता येते. आता मानक क्रमांक 108 जे आहेत शाळेमध्ये संपूर्ण उपक्रमाची व्यवस्थापन यंत्रणा, उपक्रम आपण अवलंब करतच असतो, उपक्रम राबवतच असतो त्या संदर्भामधलं हे मानक असून यामध्ये शाळेमधील उपक्रम व वार्षिक दिनदर्शिका उपक्रमासंदर्भात काही पुरावे असतील, त्याचा काही तर फोटो असतील त्या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर स्तर जर तो 2 निवडला तर उपक्रम आयोजित करण्यासाठी झालेल्या सभा म्हणजे जे आहेत इतिवृत्त आहे, स्थानिक पातळीवर नियोजनाच्या नोंदी आहेत या संदर्भामध्ये उपक्रमाचं जे काही रजिस्टर असेल तर त्या संदर्भामधला पुरावा या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. त्यानंतर उपक्रमाची यादी असेल, विभाग वाटप असेल, रजिस्टर नमुना असेल, समग्र विकास पत्र असेल, HPC कार्डचा नमुना असेल त्याचा फोटो या ठिकाणी तिसऱ्या स्तरामध्ये टाकू शकता. चौथ्या स्तरामध्ये आहे उपक्रमासाठी मार्गदर्शक तत्व आणि उपक्रमाच्या नियोजनासाठी रजिस्टरमध्ये जर नोंद असेल तर रजिस्टरचा पुरावा या ठिकाणी तुम्ही तो वापरू शकता आणि या ठिकाणी मानकाची पूर्तता करू शकता.
आता या ठिकाणी मानक क्रमांक 109 जे आहे, तर शाळेमध्ये माहिती आणि अभिलेख देखभाल करण्याची प्रक्रिया परिपूर्ण प्रणाली आहे. आता आपण शाळेमध्ये माहिती आणि अभिलेख ठेवतच असतो आपल्या सर्व रजिस्टरमध्ये, किंवा ज्या काही नोंदी असतात, कीर्त रजिस्टर असेल, स्टॉक रजिस्टर असेल, इतर ज्या साहित्याच्या नोंदी असतील, म्हणजे देवाणघेवाण रजिस्टर असेल, सगळ्या गोष्टीची नोंद आपल्याकडे असते. त्याच्या संदर्भामधलं हे मानक आहे. यामध्ये शिक्षकाचे विद्यार्थी हजेरी आणि अभिलेख, आर्थिक अभिलेख, विद्यार्थी गुणपत्रक जे फोटो आहेत स्तर 1 मध्ये तुम्ही टाकू शकता. दुसरा आहे शालेय आराखडा आहे, शाळेचे वार्षिक नियोजनाचे फोटो आहेत, शालेय विकास आराखडा या संदर्भामधला पुरावा जो आहे तो दुसऱ्या स्तरामध्ये टाकू शकता. तिसऱ्या स्तरामध्ये पर्यवेक्षकीय यंत्रणा जे आहेत बाहेरून आपल्याला जे काही अभिप्राय दिलेले असतात, CRC BRC डाएटकडून, तर त्या संदर्भामधल्या पुरावे. त्यानंतर लोकसहभागाच्या नोंदी जर असतील, लोकसहभागातून काही गोष्टी केलेल्या असतील, त्याचे पुरावे किंवा फोटो या ठिकाणी अपलोड करू शकता. त्यानंतर चौथा आहे शाळा सुधार कृती आराखडा. फोटो जे असतील त्या ठिकाणी शाळा सुधारण्याकरिता त्याचं नियोजन केलेलं असेल, त्या संदर्भामधले फोटो आपण या ठिकाणी टाकू शकता आणि स्तराची पूर्तता करू शकता. मानक क्रमांक 110 आहे. या ठिकाणी मौखिक, आभासी, ऑनलाईन लिखित संप्रेषण प्रणाली जी आहे देवाणघेवाण विचाराचं, या ठिकाणी त्या संदर्भामधला मानक असून यामध्ये इतरांना कशी संधी दिली जाते आपल्या शाळेच्या संबंधामध्ये समन्वय राखण्यासाठी, तर त्या संदर्भामधलं हे मानक आहे. यामध्ये पालक भेट रजिस्टरचे फोटो या ठिकाणी स्तर 1 मध्ये टाकू शकतो. 2 मध्ये आपण पालक भेट संदर्भामधील जे काही पुरावे आहेत, पालकाची भेट नोंदवही आहे माध्यमातून जे काही फोटो आहेत तर ते टाकू शकता, किंवा स्क्रीनशॉट जे आहेत तर ते ठिकाणी त्या संदर्भामधले माहितीचे तुम्ही टाकू शकता. पालक सभा नोंदवही, अभिप्राय नोंदवही या संदर्भामधले काही पुरावे असतील तर या ठिकाणी तुम्ही ते टाकू शकता. त्यानंतर आहे चौथा स्तर तक्रार पेटी नोंदी, अभिप्राय नोंदवही, शाळेचा ब्लॉग किंवा वेबसाईट असेल तर त्या संदर्भामधला काही उल्लेखनीय अशा गोष्टी असतील केलेल्या, संप्रेषण प्रणालीसाठी व्हॉट्सअप ग्रुप असतील त्याचे स्क्रीनशॉटचे नमुने या ठिकाणी तुम्ही टाकू शकता आणि स्तराची पूर्तता करू शकता. मानक क्रमांक 111 आहे. शाळेकडे दस्तऐवज ठेवणे, ताळेबंद, ऑडिटच्या संदर्भामधलं जे काही लेखापरीक्षण असतं, वित्तीय आणि शुल्क नियमनासाठी यंत्रणा असते, आता शुल्क समिती असते अनेक ठिकाणी, त्याचं काय नियोजन होतं ते टाकू शकतं. जिल्हा परिषद शाळेमध्ये तशी कुठली शुल्क समिती नसते, त्या संदर्भामधले इतर जे काही आर्थिक बाबी आहे त्या संदर्भामध्ये शाळेमध्ये जे वित्तीय अभिलेख आहे, कीर्त आहे, नोंदीचे पुरावे आहेत, पोषण आहाराचे काही पुरावे आहेत, त्या संदर्भामधलं आपल्याला या ठिकाणी जे काही रजिस्टर आहे तर त्या संदर्भामधले फोटोचे पुरावे या ठिकाणी टाकू शकतो. स्तर 2 निवडला तर पालक सभा, इतिवृत्त किंवा शालेय शुल्क रचनेच्या ज्या नोंदी आहेत तर त्या संदर्भामधले जर शाळा शुल्क समिती काही शुल्क ठरवत असेल, त्याच्या रचनेचे काही नोंदी असतील तर त्या पुरावा या ठिकाणी टाकू शकता. मागील 2 वर्षाचे जे काही आपले अंतर्गत आणि बाह्य लेखापरीक्षण ऑडिट झालेलं असतं त्या संदर्भामधला पुरावा या ठिकाणी स्तर 3 मध्ये तुम्ही टाकू शकता. आणि त्यानंतर चौथा आहे शालेय वित्तीय सुधारणा आराखडा जे आहे, त्या आराखड्याप्रमाणे आपण कुठल्या गोष्टी करतो तो जर आराखडा उपलब्ध असेल तर त्याचा पुरावा या ठिकाणी टाकू शकता आणि मानकाची पूर्तता करू शकता. मानक क्रमांक 112 आहे. शाळा प्रवेश धोरण जे आहे, आपण RTI द्वारे जे प्रवेश प्रक्रिया राबवत असतो, भेदभाव रहित, तर्कसंगत, पारदर्शक असते. त्यानंतर मार्गदर्शक आणि निकषाची सुसंगत आहे या संदर्भामधलं हे मानक आहे RTIच्या संदर्भामधलं. तर त्यामध्ये आपण काय करत होतो की सर्वसमावेशक प्रवेश, त्याकरिता प्रवेश जो घेतो असतो विद्यार्थ्यांचा, तर तो त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांचे फोटोचे पुरावे आणि अर्ज फाईल जी आहे प्रवेशाची या वर्षीची याचा या फोटो आणि त्या विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव साजरा केल्याबाबतचे फोटो आपण त्या ठिकाणी टाकू शकतो. आणि स्तर 1 ची मान्यता पूर्तता आपल्याला करता येते. स्तर 2 जो आहे तो आहे प्रवेशासंबंधी सूचनापत्र जे असतील, सूचना फलकावर काही सूचना दिलेल्या असतील प्रवेश प्रक्रिया संदर्भामध्ये, त्या संबंधी काही बॅनर असेल त्याचा पुरावा या ठिकाणी दुसऱ्या स्तरामध्ये टाकू शकता. तिसरा आहे शाळा प्रवेश नोंद रजिस्टर जे आहे त्याचा सरळ फोटो काढायचा आणि त्या ठिकाणी आमच्याकडे उपलब्ध आहे म्हणून त्या ठिकाणी 2024-25 आमच्याकडे हे शाळा प्रवेश नोंद रजिस्टर उपलब्ध आहे, सरळ मानकाची पूर्तता करू शकता. चौथा स्तर आहे उपचारात्मक अध्यापनाच्या संदर्भामध्ये. जर आपण ते काम करत असेल, शाळाबाह्य विद्यार्थ्याचा आपण जर प्रवेश करून त्यांना उपचारात्मक अध्यापन देतो, त्या पूर्व तयारी आणि त्यांना शिकवण अध्यापनाबाबतचे जे काही फोटो आहे ते त्या ठिकाणी तुम्ही ते वापरू शकता आणि चौथ्या स्तराची तुम्ही पूर्तता करू शकता. त्यानंतर आहे मानक क्रमांक 113. हे आहे SC ST OBC अल्पसंख्याक या संदर्भाच्या आणि शाळाबाह्य विद्यार्थ्यावर सगळं काही लक्ष केंद्रित केलं जातं आणि त्यांना नियमित प्रवेश प्रक्रियेमध्ये सामील केलं जातं. या संदर्भामधलं हे मानक आहे. आपण या सर्व विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश देतच असतो, शाळाबाह्य कोणी ठेवत नाही. सर्व जात धर्म विरहित आपण अभ्यासक्रम ची पूर्तता करत असतो, अध्यापन करत असतो. सर्व विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक सामावून घेतलेलं असतं. तर त्यामध्ये हे मानक असून यामध्ये पहिला स्तर जर निवडला शाळाबाह्य सर्वेक्षणाच्या नोंदीचं रजिस्टर असतं, ते नोंदीचं रजिस्टर तुम्ही गावाचं सर्वेक्षण केल्याबाबतचं त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. दुसरा स्तर आहे सर्वेक्षण करते वेळेस गावामध्ये फेरी काढलेली असते, उद्बोधन केलेलं असेल, काही मार्गदर्शन करत असतात, त्या संदर्भातलं जर कुठलाही फोटो जर असेल तुमच्याकडं तो अपलोड करू शकता. तिसरा स्तर आहे शाळा प्रवेश प्रक्रिया संबंधामध्ये उपक्रमाचे जे पुरावे आहेत, त्या प्रवेशोत्सव साजरा केला जातो विद्यार्थ्यांना, काही आपण बुकलेट दिले होते पूर्वतयारी करण्यासाठी, त्या संदर्भामधले काही जर पुरावे असतील तिसऱ्या स्तरामध्ये तुम्ही टाकू शकता. चौथा आहे सरळ UDIS पोर्टलवर शाळाबाह्य विद्यार्थ्याच्या प्रवेशाची नोंद केलेली जर असेल तर त्याचा पुरावा त्या ठिकाणी आपण टाकू शकतो आणि आपण ते करत
करतच असतो, कुणालाही वंचित ठेवत नाही आपण. त्यानंतर आपण मानक क्रमांक 114 बघूया. शाळा संकुल जे आहे, शाळा संकुल योजना जर तुमच्या शाळेमध्ये राबवल्या जात असेल तरच तुम्ही त्या ठिकाणी त्याचं पूर्तताही करू शकता. त्या नाही तर आपण काय करू शकतो की आपण SMC सभेचा वृत्तांताचा फोटो या ठिकाणी टाकून आपला हे मानक पूर्ण करू शकतो आणि त्याचा अहवाल जो असेल तो त्या ठिकाणी टाकू शकतो. त्यानंतर दुसरा स्तर जर निवडला असेल त्या तत्वानुसार जर अंमलबजावणी सुरू आहे, त्याचं काही नियोजन असेल त्याचं पुराव्याची नोंदी दुसऱ्या स्तरामध्ये टाकायच्या. शाळा संकुल पद्धतीनं जर तुमच्याकडे SMC सभेची इतिवृत्त असेल, प्रत्यक्ष नोंदी असतील, फोटो असतील शाळा संकुल संदर्भामध्ये, त्याचा पुरावा तुम्ही अपलोड करू शकता. चौथा आहे शाळा संकुल योजनेच्या बाबतीत मूलनिहाय जे काही नियोजन आहे त्याच्या नोंदी जर असतील तर त्या ठिकाणी तुम्ही वापर करू शकता. शाळा संकुल ही जी संकल्पना आहे त्याबाबतची अधिकची माहिती तुम्हाला ऑनलाईन मिळून जाईल. त्यानंतर आहे मानक क्रमांक 115. यामध्ये शाळा प्रमुख जे आहे ते शाळेतील प्रमाणाने सुधारण्यासाठी क्षमता प्रदर्शित करतात, जबाबदारी, उत्तरदायित्व, नैतिकता सुनिश्चित करतात. या संदर्भामधलं ते काही त्यांचे कर्तव्य आणि त्यांची जी जबाबदारी आहे ते आपल्यासोबत कसे पार पाडतात त्या संदर्भामधले मानक आहे. यामध्ये शिक्षक क्षमता वृद्धी कार्यक्रमाचे फोटो आणि पुरावे जे आहेत आपण घेतलेले प्रशिक्षणाचे या ठिकाणी स्तर 1 मध्ये आपण टाकू शकतो. दुसरा स्तर आहे त्यामध्ये शाळा विकास आराखडाची फाईल आणि फोटो जे आहेत ते दुसऱ्या स्तरामध्ये वापरू शकतो. तिसरा स्तर निवडला शालेय व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी पालक सहभागाचे पुरावे जे आहेत, नोंदी आहेत त्याचा पुरावा टाकू शकतो. चौथा स्तर आहे आपण या सुधारणा करण्यासाठी योजना आणि धोरणाचे नियोजन केल्याचे अभिलेख जे आहे तर त्या संदर्भामधला पुरावा या ठिकाणी तसे ठराव वगैरे काही घेतलेले असतील किंवा गोष्टी केलेल्या असतील तर त्याचा तुम्ही या ठिकाणी पुरावा टाकू शकता. मानक क्रमांक 16 आहे ते म्हणजे शाळा प्रमुख जे आहेत विद्यार्थ्यांना शाळेला 21व्या शतकातील कौशल्याची सज्ज करतील अशा सर्जनशील पद्धती तंत्राची ओळख करून देऊन नाविन्यतेला प्रोत्साहित करतात. आता हे नवनवीन आपण प्रशिक्षण पूर्ण करत असतो, नाविन्यपूर्ण आपण काही गोष्टी ज्या आहेत आपण अंगीकारत असतो, नवीन बदल जे आहे त्या बदलाप्रमाणे अध्यापन करत असतो. त्या संदर्भामधला हा मानक आहे. यामध्ये शिक्षक क्षमता वृद्धी कार्यक्रमाचे जे पुरावे आहेत, प्रशिक्षणाचे पुरावे, त्याचे फोटो तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. दुसरा स्तर आहे शालेय प्रक्रियामधील अभिप्रायाच्या नोंदी ज्या आहेत त्या जर वरिष्ठ स्तराकडून काही अभिप्राय आले असते त्या संदर्भामधला पुरावा या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. तिसऱ्या स्तरामध्ये पालक सभा नोंदवही असेल ॲडिशनल आणखीन तर त्या ठिकाणी पालक सभेच्या नोंदवहीचा पुरावा या ठिकाणी टाकू शकता आणि तिसऱ्या मानकाची तुम्ही पूर्तता करू शकता स्तराची. आणि चौथा स्तर आहे शाळा विकास आराखड्याची इतिवृत्त आहे, उपक्रमाचे पुरावे आहे, अभ्यास दौरा आहे, क्षमतावृद्धी प्रशिक्षण उपक्रमाच्या नोंदी आहे. या संदर्भामधला हा पुरावा तुम्ही या ठिकाणी चौथा स्तर पूर्तता करू शकता. आता मानक क्रमांक 117 आहे. यामध्ये शाळा प्रबंध जो आहे तो UDIS प्लस आहे, राष्ट्रीय आणि राज्य विद्या समीक्षा केंद्र जे आहे, VSKचं जे आपण चॅटबोटवर जे काही माहिती भरल्या जातो, पायाभूत चाचणी असेल, पॅट चाचणी जी आहे, त्यानंतर संकलित जी चाचणी आहे त्या संदर्भामध्ये आपण गुणांकन केलेलं आहे. विद्यार्थ्याची उपस्थिती त्या VSKच्या माध्यमातून आपण नोंदवत असतो. तर या संदर्भामधलं आपण या ठिकाणी त्या संदर्भाचं हे मानक आहे. यामध्ये UDIS VSK संदर्भामधले जे काही केंद्र यावरील नोंदीचे काही पुरावे असतील ते स्क्रीनशॉटचे पुरावे या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. त्यानंतर UDISचा पुरावा जर असेल तर UDISचा फाईलचा पुरावा तुम्ही तो भरल्याबाबतचा टाकू शकता. त्यानंतर आहे स्तर 2 प्रगतशील उपरोक्त संबंधी ज्या नोंदी आहेत त्या ठिकाणी त्या नोंदी या ठिकाणी तुम्ही दाखवू शकता. त्याच्यानंतर प्रशिक्षण नोंदी जे अभिप्राय नोंदी या ठिकाणी स्तर 3 मध्ये निवडू शकता. त्यानंतर आहे स्तर 4 उपरोक्त प्रमाणे नोंदीचे सुधारणात्मक पुरावे काय असतील, सूचना असतील, त्यानंतर त्या संदर्भामधले जे काही पुरावे असतील तुम्ही नवीन गोष्टी करण्यासाठी तर त्या ठिकाणी तुम्ही ते पुरावा त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. मानक क्रमांक जो 18 आहे तर तो म्हणजे शाळा विद्यार्थ्यांना शैक्षणिक धोरणावर मते आणि सूचना मांडण्याची आणि शालेय निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देते. आता छोट्या स्तरावरल्या शाळांमध्ये आपण काही गोष्टी त्यांच्या पद्धतीने करतो, कारण मोठ्या शाळांमध्ये जास्त करून त्यांचा विचार घेतला जातो, त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या जातात विद्यार्थ्यांच्या. तर त्या संदर्भामधलं हे मानक आहे. तक्रार पेटी जी आहे, सूचना पेटी आहे, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावलीचे नमुने, विद्यार्थी हजेरी संचिका, आरोग्य कार्ड, वर्णनात्मक नोंदी, पालक भेट या संदर्भामधली जी नोंदी या संदर्भातला पुरावा स्तरमध्ये 1 मध्ये टाकता येईल तुम्हाला. दुसऱ्यामध्ये आहे शालेय मंत्रिमंडळ जे आहे विद्यार्थ्यांचा आपण नियुक्त केलेला असतं त्याच्या संदर्भामधल्या प्रक्रियेचे फोटो असतील ते टाकू शकता. SMCचा जो फोटो आहे, बालसभा आहे तर त्या समितीचे गठन केलेलं असतं त्या संदर्भातला पुरावा या ठिकाणी आपण फोटोच्या स्वरूपात टाकू शकतो. तिसरा स्तर निवडला तर समाज माध्यम, वेबसाईट, वर्तमानपत्र या संदर्भामध्ये काही अभ्यास दौरे आहेत किंवा विद्यार्थ्यांनी काही गोष्टी केलेल्या आहेत, शाळेने काही गोष्टी केलेल्या आहेत त्या संदर्भामधले काही पुरावे असतील तर या ठिकाणी त्याचा फोटो, गाथरणाचे फोटो या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. चौथा आहे शाळा विकासाचा आराखडा जो आहे, संगणक प्रयोगशाळा, डिजिटल लायब्ररी प्रकल्प, शिष्यवृत्ती रजिस्टर याचे जे काही पुरावे असतील आपल्याकडं त्या संदर्भामधल्या चौथ्या स्तराची मानकाची तुम्हाला या ठिकाणी पूर्तता करता येईल. त्यानंतर मानक क्रमांक 119 आहे शाळा आनंददायी शिक्षणासाठी अनुकूल वातावरण तयार करते. आता आपल्या या ठिकाणी आनंददायी शिक्षणामध्ये आपण त्याचे उपक्रम आयोजन करतच असतो, दप्तरमुक्त शाळासारखे अवलंब करत असतो. या संदर्भामधलं हे या पद्धतीचं मानक असून यामध्ये शिक्षक कर्मचारी यांचं निरीक्षण जे आहे केलेलं त्याचं लॉगबुकचे नोंदी, बोलक्या भिंती, बोलका व्हरांडा, बोलका वर्ग यामध्ये जे काही नोंदी असतील किंवा लॉगबुकमध्ये जर या संदर्भामध्ये नोंदी केलेल्या असतील तर त्याचे फोटोचे पुरावे 2-3 फोटोचे पुरावे टाकून त्या ठिकाणी तुम्ही आमच्याकडे ह्या पद्धतीचं आहे म्हणून
निकषाची पूर्तता करू शकता. दुसरा स्तर आहे विद्यार्थी हजेरी पटाचा जो गोषवारा आहे, आनंद उपक्रमाचा अहवाल जो आहे शनिवारचा दत्तमुक्त शाळेच्या संदर्भामधला, त्याचे पुरावे या ठिकाणी तुम्ही त्या उपक्रमाचे टाकू शकता. तिसरा स्तर आहे विद्यार्थ्याचे अध्ययन अध्यापन नियोजन आणि अभ्यास गट जो आहे, विषय मित्र जे आहे, सहाय्य अध्ययन पुरावे जे आहे या संदर्भामधले गटाने अध्यापन केलेलं असेल, अध्यापन केलेलं असेल, अभ्यास गट असतील, विषय मित्र नेमणूक करून विषयाच्या संदर्भामधले चर्चासत्र विद्यार्थ्यामध्ये गटागटाच्या पद्धतीने केलेले असतात, सहाध्याय अध्ययन प्रक्रिया असेल, या संदर्भातले पुरावे या ठिकाणी तुम्ही फोटोचे टाकू शकता. चौथा स्तर जो आहे तो म्हणजे आनंद उपक्रम जे आहे, दस्तऐवज आहे, सहशालेय उपक्रम अहवाल, विद्यार्थी प्रतिक्रिया नोंदी आहे, त्या संदर्भातलं जर तुमच्याकडे काही नोंदी असतील चौथ्या स्तराच्या मानकाच्या पूर्तते संदर्भामध्ये तुम्ही त्या वापरू शकता. मानक क्रमांक 120 आहे विद्यार्थी नियमितपणे शालेय सुरक्षा, पाणी, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन इत्यादी लोकाजोका मांडण्याच्या आणि व्यवस्थापनाच्या प्रक्रियेत सहभागी होतो. आता आपल्या शाळेमध्ये आपण या संदर्भामध्ये आपण शालेय स्वच्छता दररोज ठेवतच असतो, त्यानंतर त्यांना त्या सुविधा तशा देतही असतो. त्यामध्ये शालेय सुरक्षा आहे, पाणी, पर्यावरण आहे, संवर्धन आहे, स्वच्छतेबाबतचं जे काही परीक्षण आहे, परीक्षण केलं जातं शाळेमधलं, पाणी कशा स्तराचं दर्जाचं आहे त्याचा परीक्षणाचा अहवाल असेल तर, त्यानंतर स्वच्छतेच्या बाबतीत जर काही प्रशंसा किंवा तुम्हाला अभिप्राय दिला असते त्या संदर्भातल्या काही नोंदी असतील, फाईल असतील, त्याचा पुरावा त्या ठिकाणी जोडू शकता. दुसऱ्यामध्ये आहे वार्षिक परीक्षण अहवाल जो आहे, वार्षिक परीक्षणाच्या अहवाल जर या संदर्भामध्ये झाले असतील तर या संदर्भातला तुम्ही त्या अहवाल त्या ठिकाणी टाकू शकता, जोडू शकता. तिसरा स्तर आहे विद्यार्थी प्रत्यक्ष मुलाखत, स्वच्छता दूत जे उपक्रम राबवले जातात त्याचे फोटो आहेत, स्वच्छता दूतबाबतचे या संदर्भामधले व्हिडिओ फोटो जे आहेत, तर सोशल मीडियावर सुद्धा काही जणांनी लिंक पोस्ट केलेल्या असतात, त्या संदर्भामधली व्हिडिओची लिंक या ठिकाणी तुम्ही त्या लिंकच्या स्वरूपामध्ये ती मानकाची पूर्तता करता येते. चौथा स्तर निवडला तर परीक्षण अहवाल जे आहे, हरित मंडळ व्यवस्थापन असेल, पर्यावरण मंडळ, संरक्षण मंडळ यांचे जे काही अहवाल असतील त्या संदर्भामधले काहीतरी अभिप्राय आलेले असतील, अहवाल आलेले असतील, त्या ठिकाणी त्याची पूर्तता तुम्हाला या मानकामध्ये करता येते आणि चौथ्या स्तराची पूर्तता करता येते. त्यानंतर आहे की मानक क्रमांक 121 अध्ययन अध्यापन प्रक्रिया मूल्यमापन आणि विविध उपक्रम भौतिक सुविधाच्या संदर्भामधलं हे मानक असून या ठिकाणी विद्यार्थ्यांना ते भौतिक सुविधा पुरवल्या जातात की नाही त्या संदर्भातलं हे मानक आहे. यामध्ये शाळेतील सर्व स्तर एक जर निवडला तर शाळेतील विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये भौतिक सुविधा वापर करण्यासंबंधीचे जे काही पुरावे आहेत, भौतिक सुविधा वापरत असताना क्रीडांगण असतील, शौचालय असतील, रॅम्प असेल, व्हरांडा असेल, बॉलके भिंतीचा वापर करते वेळेस असेल, या सर्व संदर्भामधला तुम्ही पुरावा एकत्रित या ठिकाणी टाकू शकता. दुसरा स्तर आहे स्तर 1 प्रमाणे जी काही विद्यार्थ्याची प्रतिक्रिया मांडण्याची काही व्यवस्था जर असेल, विद्यार्थी प्रतिक्रिया देत असतील की याच्यामुळे आम्हाला असा फायदा झाला, त्याच्यामुळे आम्हाला असं हे शिकायला मिळालं, नोंदी जर असतील त्या ठिकाणी तुम्ही त्या अपलोड करू शकता. त्यानंतर आहे की विद्यार्थ्याकडून आलेल्या सूचना जे आहे त्याच्यानुसार योग्य कारवाई आणखीन काही सुधारणा केल्या जातात का त्या संदर्भामधला संबंधित जो काही पुरावा असेल प्रत्यक्ष नोंदीचा तर त्या ठिकाणी तुम्ही तो अपलोड करू शकता. चौथा स्तर निवडला तर शाळेने केलेल्या कार्यानुसार विद्यार्थी समाधानी आहेत, या संबंधामध्ये विद्यार्थ्याच्या मुलाखतीमधून जर काही घेतले असतील किंवा माहितीचे फोटो असतील या ठिकाणी त्याची पूर्तता झाली असेल तर त्या एक चौथ्या स्तराची मानकाची पूर्तता तुम्ही ती करू शकता. त्यानंतर मानक क्रमांक 122 आहेत की बाबा शाळा शिक्षकांना त्यांचा अभिप्राय देण्यासाठी भयमुक्त आणि त्या ठिकाणी योग्य असं शिक्षकाची सुधारणा करण्यासाठी नियोजन आणि मूल्यांकनासाठीची जी यंत्रणा जी आहे त्या संदर्भामधलं हे मानक आहे. यामध्ये त्यासाठी काय उपाययोजना केल्या जातात, शिक्षकांना कसा फ्रीडम दिला जातो त्या संदर्भामधलं हे मानक आहे. शाळा विकास आराखडा यासोबत शिक्षकांना त्यांची शैक्षणिक अर्हता वाढवण्यासाठी जर शिक्षक जर अधिकचं शिक्षण घेत असतील, बहिस्त शिक्षण घेत असतील, अधिक नॉलेज मिळवण्याचा प्रयत्न करत असतील, कुठले प्रशिक्षण पूर्ण करत असतील त्याच्या संदर्भामधला शिक्षकांची जी संचिकाचा पुरावा, त्यांना शिक्षकांनी उच्च शिक्षणासाठी मागितलेली परवानगी जी आहे त्याचा संबंधित पुरावा या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता. दुसरा आहे की लॉगबुक, गोपनीय अभिलेखे, शिक्षण परिषदेमध्ये शिक्षकाच्या सहभागाचे पुरावे या दुसऱ्या स्तरामध्ये तुम्ही ते टाकू शकता. तर तिसरा जर स्तर निवड शिक्षकाच्या संबंधामधील अभिप्राय पुस्तिका असतील, सेवा पुस्तिका असतील, शाळा विकास आराखडा बैठकीमधले इतिवृत्त असतील, शिक्षकाच्या संदर्भामधले, उच्च शिक्षणाच्या संदर्भामधले किंवा काही उपक्रम आयोजित करत असल्याबाबत जे विद्यार्थी शिक्षक काही गोष्टी नवीन करत असतील तर त्या संदर्भामधले पुरावे या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. चौथा स्तर आहे सर्व कर्मचारी म्हणजे मासिक बैठकीचं जे काय अभिप्राय पुस्तिका असते, लॉगबुक जे आहे, सेवा पुस्तिका, नोंदीचे फाटे, नोंदीचं जे पुरावा आहे, फोटो फाईल आहे याचा पुरावा या ठिकाणी तुम्ही टाकू शकता आणि मानकाची पूर्तता चौथ्या स्तरामध्ये करू शकता. मानक क्रमांक 123 आहे शैक्षणिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षण नोंदणी योजना, पुरस्कार इत्यादी कृतीबाबत शिक्षक समाधानी आहे. आता यामध्ये शिक्षकांना जे काही चांगल्या कामासाठी जे काही प्रशासनीय काही गोष्टी केलेल्या असतात त्या संदर्भामधलं हे मानक आहे. यामध्ये पहिला स्तर जर निवडला तर शाळा शिक्षकांना त्यांच्या क्षमता विकासासाठी योग्य वातावरण देते, त्या संबंधामध्ये शिक्षकाबाबत प्रत्यक्ष मुलाखत पुरावा किंवा त्या ठिकाणी चर्चा करत असल्याबाबतचा फोटोचा पुरावा या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. दुसरा आहे शाळा विकास आराखड्याचा, या ठिकाणी त्या फोटोच्या सोबत या ठिकाणी शाळा विकास आराखडा जर असेल
तुमच्याकडे त्याचा फोटो या ठिकाणी टाकू शकता. तिसरा स्तर निवडला तर शिक्षक संचिका, गोपनीय अहवाल, सेवा पुस्तक, फोटो फाईल याच्या ज्या नोंदी आहेत याचा फोटो तुम्ही या ठिकाणी त्या पुस्तक फोटोच्या स्वरूपामध्ये लिंकच्या स्वरूपामध्ये अपलोड करू शकता. स्तर चौथा आहे शिक्षकांना मिळालेले प्रशस्तीपत्रे, पुरस्काराचे प्रत्यक्षदर्शी पुरावे फोटो. या ठिकाणी जर शिक्षकांना काही प्रशस्तीपत्र मिळालेले असतील, फोटो मिळाले असतील किंवा ट्रेनिंगचे प्रमाणपत्र मिळाले असतील त्या संदर्भामधला फोटो या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. किंवा आदर्श शिक्षक पुरस्कार असतील किंवा कुठल्या गोष्टीचा पुरस्कार जर मिळाला असेल त्याचे पुरावे या ठिकाणी चौथ्या स्तरामध्ये तुम्ही टाकू शकता आणि मानकाची पूर्तता करू शकता. मानक क्रमांक 124 आहे शाळा कार्यालयीन कर्मचाऱ्यांना सुधारणाविषयक त्यांचे मत सूचना व्यक्त करण्याची संधी देते, की त्यांच्या सूचना सुद्धा विचारात घेतल्या जातात कर्मचाऱ्यांच्या. त्या संदर्भामधला हा मानक असून तक्रार पेटी, सूचना पेटी, विषयक समितीचे जे फोटो आहेत या संदर्भामधले आपण या ठिकाणी त्याचा पुरावा जोडू शकतो. त्यानंतर आहे की दुसरा स्तर निवडा शाळा व्यवस्थापन समितीमध्ये बैठकीमध्ये जर या संदर्भामधले काही जर गोष्टी चर्चेला गेलेल्या असतील त्याचे शेअर बुक जे असतील, मासिक आढावा बैठक असेल त्या संदर्भामधला पुरावा या ठिकाणी तुम्ही त्या नोंदी उपलब्ध असलेल्या बाबतचा तर त्या ठिकाणी अपलोड करू शकता. तिसरा स्तर निवडला तर मुलाखत प्रतिसाद जे आहे कर्मचाऱ्याच्या संबंधामधील मुलाखत घेतल्या गेलेल्या असेल किंवा चर्चा घेतली असेल त्याच्या संबंधीमधला फोटोचा पुरावा या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. चौथा स्तर निवडला तर मासिक बैठक, इतिवृत्त, सूचना, सहविचार सभा यांचे पुरावे तुम्ही या ठिकाणी जोडू शकता आणि चौथा स्तराचं पूर्तता करू शकता. मानक क्रमांक 125 आहे शाळा व्यवस्थापन समिती, प्रशासकीय विभाग, शिक्षण संस्था व्यवस्थापन इत्यादी मुख्याध्यापकांना त्यांच्या सूचना, विचार आणि चिंता व्यक्त करण्यासाठी एक कार्यप्रणाली प्रदान करतात आणि सुधारणा करण्यासाठी वेळोवेळी त्याचं मूल्यांकन करतात पुनरावलोकन करतात. त्या संदर्भामधला हा मानक आहे. यामध्ये काय आहे की स्तरीय जर निवडलं तर शाळा व्यवस्थापन समाजामधले जे काही इतिवृत्त आहे, पालक सभा, अभिप्राय, माजी विद्यार्थी सहभाग घेऊन त्यांची काही यशोगाथा जर असं त्या संबंधिताचा पुरावा या ठिकाणी त्यांची जर काही मदत घेतलेली असेल, त्यांनी काही सहकार्य केलं असेल माजी विद्यार्थ्यांनी तर त्या संदर्भामधला हा आपण या ठिकाणी नोंद घेऊ शकतो. दुसरा स्तर निवडला तर शाळा उपक्रमामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आहे, जे काही शाळा व्यवस्थापन विकास समितीच्या काही प्रशिक्षण सभा आहेत, बैठका, इतिवृत्त आहे, यामध्ये काही विषय चर्चा केले त्याचे पुरावे या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. त्यानंतर आहे की शिक्षकांनी मिळवलेले जे प्रमाणपत्र असतील, पुरस्कार असतील, उपस्थितीचे पत्र असतील, निवडपत्र नियमन काही असतील, तुमच्याकडे फोटो असतील त्याचे पुरावे या ठिकाणी तिसऱ्या स्तरामध्ये टाकू शकता. चौथा स्तर जर निवडला सूचना पेटी, तक्रार पेटी, कार्यक्रमाचा अहवाल, अभिप्राय पुस्तिका जर शिक्षकाच्या संदर्भामधील शिक्षक करत असतील, त्या सूचना देत असतील, तक्रार पेटीमध्ये नोंदीत असतील, त्या संदर्भामधले काही कार्यक्रमाचे जर अभिप्राय पुस्तिकामध्ये जर नोंदी असतील त्या स्तराची पूर्ततेसाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता. मानक क्रमांक 126 आहे. यामध्ये शाळा पालकाचे, माजी विद्यार्थ्याचे शाळेच्या प्रक्रियेबद्दल अभिप्राय घेते, त्यांचं सहकार्य घेते माजी विद्यार्थ्यांचं, त्यानुसार त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये विद्यार्थी सुधारणा आणि समाधानाचे मूल्यांकन करण्याचे प्रभावी व्यासपीठ त्यांना उपलब्ध करून दिलं जातं. असं जर काही गोष्टी असतील त्या संदर्भातलं हे मानक आहे. यामध्ये पालक सभा, इतिवृत्त, फोटो, माजी विद्यार्थ्याचा मेळावा असेल किंवा काही चर्चासत्र असेल त्यांच्यासोबत घेतलेलं किंवा ते काही गोष्टी करू इच्छित असतील, त्यांच्या संकल्पना मांडत असतील, त्याचा जर काही फोटोचा पुरावा असेल या ठिकाणी तुम्ही तो टाकू शकता. शालेय विकास समिती, इतिवृत्त, पालक व माजी विद्यार्थी मेळावाचा अहवाल जो आहे या ठिकाणी दुसऱ्या स्तरामध्ये वापरू शकता. तिसऱ्यामध्ये शाळा विकास आराखडा, अहवाल, सूचना पेटी या संदर्भामधला पुरावा या ठिकाणी तुम्ही जोडू शकता, त्याचे फोटो टाकू शकता. चौथा स्तर आहे तो म्हणजे पालक रजिस्टर अहवाल, शाळा विकास आराखडा, माजी पालक म्हणजे पालक आणि माजी विद्यार्थी समाज माध्यम, व्हॉट्सअप ग्रुप इत्यादी जे पुरावे जे आहेत त्या संदर्भामधले जे काही नवीन गोष्टी करण्याचे पुरावे या ठिकाणी टाकू शकता. त्यांच्या संकल्पना काही मांडलेल्या असतील त्या संदर्भामध्ये तुम्ही असं करा तसं करा, त्याचं काही अंमलबजावणी असेल तर त्या संदर्भामधली मानकाची पूर्तता करता येईल. किंवा विद्यार्थी पोर्टलवर जे काही शाळेची नोंदणी असते त्या संदर्भाचा पुरावा या चौथ्या स्तरामध्ये तुम्ही तो टाकू शकता आणि मानकाची पूर्तता करू शकता. आता सेकंड लास्ट जे आपलं या मानकाच्या संदर्भामधले जे काही मानक आहे ते म्हणजे 127 क्रमांकाचं, ते म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक सामाजिक उत्तरदायित्व संबंधित कार्यक्रम जसे परिसर स्वच्छता असतील, नवसाक्षरता, प्रौढ शिक्षण कार्यक्रम, नीलचा आपण जो काही प्रशिक्षण प्रोग्राम राबवत आहोत, पर्यावरण दूत आहे, स्वच्छता दूत आहे, पर्यावरण संरक्षण आहे, सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आपण काही प्रयत्न केलेले आहेत, ते वृद्धाश्रमासोबत काही काम करत असेल इत्यादी बाबीचं जे काही सर्व वयोगटासाठी जे काही वार्षिक अभ्यासक्रमाच्या योजनेत त्याचा समावेश केलेला असेल तर या संदर्भामधलं आपल्याला या ठिकाणी या संदर्भामधले मानक असून यामध्ये आपण काय पुरावा जोडू शकतो, मासिक नियोजन, मासिक आढावा, उपक्रम अहवाल, रजिस्टरचे फोटो या ठिकाणी, फाईलचा फोटो या ठिकाणी पहिल्या स्तरामध्ये टाकू शकतो. दुसरा एकात्मिक स्वरूपाचा वार्षिक अभ्यासक्रम असेल, वर्गनिहाय वार्षिक नियोजनाचे फोटो जर असतील, अहवाल असतील, बातम्या असतील, लेख असतील या संदर्भामध्ये आपण केलेले तर त्याचा पुरावा या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. तिसरा स्तर आहे समाजोपयोगी कार्य, जर काय कृती असतील या संबंधीमधील जे काही समाजोपयोगी कार्य केलेलं असेल तर त्या संदर्भामधले शाळेची तपशीलवार माहितीचा पुरावा, जाहिरात असतील, म्हणजे बातम्या असतील, काही कार्यक्रम केलेला
असेल, उपक्रम घडून आणलेला असेल त्या संदर्भामधला पुरावा या ठिकाणी टाकता येईल. चौथा स्तर आहे शाळेने घेतलेले विविध उपक्रमाचे पुरावे जे आहेत, उदाहरणार्थ महिला दिन, फादर डे वगैरे इतर काही दिवस असतात किंवा जागतिक जे काही दिवस असतात त्या संदर्भामधले जे काही आपण उपक्रम घेतले असतील त्या उपक्रमाचे फोटो या ठिकाणी आपण जोडून चौथ्या स्तराची मानकाची पूर्तता करू शकता. आणि आपला आता हा 128 क्रमांकाचा सर्वात शेवटचा मानक असून यामध्ये जे काही पॅरेंट टीचर असोसिएशन आहे, शिक्षक पालक संघ, व्यवस्थापन समिती, शाळा विकास व्यवस्थापन पदाधिकारी, विजन आणि मिशन याचे जे काही आपलं विजन आहे, आपलं काही मिशन आहे या संदर्भामधलं जे काही आपण पुनरावलोकन करतो, मूल्यांकन करतो, सतत सुधारणा करण्यासाठी कार्यप्रणाली विकसित करत असतो त्या संदर्भामधलं हे मानक आहे. यामध्ये शाळा विकासाचा आराखड्याचा फोटो, नमुना किंवा फाईलचा फोटो या ठिकाणी स्तर 1 मध्ये टाकू शकता. दुसऱ्यामध्ये आहे पालक सभा, बैठका, इतिवृत्त, अभिप्राय वही जे आहे त्या संदर्भात दुसऱ्या स्तरामध्ये पूर्तता करू शकता. तिसरा आहे प्रत्यक्षदर्शी पुरावे, फाईल फोटो. आपण या संदर्भामध्ये जर काही गोष्टी करत असेल तर प्रत्यक्षदर्शी आपले जे काही फोटो आहे आपण सहभागाचे यामध्ये आपण त्याचे फोटो आणि फाईलचे फोटो या ठिकाणी टाकू शकता. चौथा आहे अभिप्राय पुस्तिका आहे, प्रत्यक्षदर्शी उपलब्ध संसाधनाचा पुरावा जो आहे तर या संदर्भामधलं मानकाची पूर्तता करून आपण अशा पद्धतीने 1 ते 128 मानकाची पूर्तता करू शकता. यामध्ये तुमच्या माहितीप्रमाणे तुम्ही माहिती घेऊ शकता. इथं एक सूचित करू इच्छितो की हे सर्व मार्गदर्शक पुस्तिका जी आहे स्कापची तर त्या संदर्भामधले सर्व गोष्टी आणि त्याचेच पुरावे या ठिकाणी मी दिलेले मनांची कुठले सांगितलेले नाही. याच्यामध्ये आणखीन काही सुधारणा करायची असेल किंवा नजर चुकीनं काही चुकीचं बोललं गेलं असेल त्याचं नक्कीच मला या ठिकाणी तुमचं त्या जे काही कमेंट आहे तुमचे त्याचं मला नक्कीच स्वागत असेल. आणि त्यानंतर तुम्ही जर या ठिकाणी जर तुम्हाला नक्कीच या पद्धतीचे जर व्हिडिओ आवडत असतील आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा. आणि या ठिकाणी तुम्हाला हा सर्व व्यवस्थितरित्या सर्व व्हिडिओ समजले असतील अशी आशा करतो. आणि या ठिकाणी तुमच्या नक्कीच इथून पुढे जे काही दरवर्षी आपल्याला मानकाचे कामं करायचे यामध्ये हे सर्व हे जे व्हिडिओ आहेत या सर्व व्हिडिओ तुमच्या कामी येणारच आहेत. तुमच्या नेहमी संग्रहासाठी नक्कीच उपयोगी पडतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद.